सर्वांना वेलकम. आपण पहिल्यांदा ह्याच्यामध्ये आपल्या सोसायटीच्या इतक्या 7 वर्षामध्ये कदाचित माझ्या पहिल्यांदाच आपण बाहेर भेटतो. आता ही स्पेशल जनरल बॉडी मीटिंग ही बोललेली आहे ती मुख्यतः PMC आपल्याला फायनल करायचं, पण ते स्टेज 1 आणि स्टेज 2 साठी. आता स्टेज 1 मध्ये जनरल रिक्वायरमेंट आहे त्यांची. स्टेज 1ला जनरल सांगतो डॉक्युमेंट्स कुठली पाहिजे रिडेव्हलपमेंटसाठी. प्रभातची ड्रॉइंग्स बनवायची कॉन्क्रीट एरियाची आपली, आणि ड्रॉइंग बनवून झाल्यावर त्याचं एक ड्रॉइंग्स ऑटोकॅडमध्ये द्यायची आपल्याला आणि PDF मध्ये द्यायची. ऑटोकॅड इज सॉफ्टवेअर इज यूज फॉर ड्रॉइंग. एक्झिस्टिंग पेपर्स जे आपले आहेत ते त्यांनी एक्झामिन करायचे. हे हा गोष्टवारा द्यायचा नाही, संपूर्ण नाही, अजून खूप पाहिजे. आणि डॉक्युमेंट्स कुठली पाहिजेत आणखीन जी रिव्ह्यू केल्यावर ते आपल्याला त्यांनी सांगायचं. हे स्टेज 1मध्ये. स्टेज 2मध्ये मुख्य आहे फिजिबिलिटी रिपोर्ट. आता त्याचा सारांश सांगतो. फिजिबिलिटी रिपोर्ट डेव्हलपर लेड रिडेव्हलपमेंट जी नॉर्मल असते ती. दुसरं आहे सेल्फ रिडेव्हलपमेंट आणि तिसरं आहे आउटराईट सेल जर आपण केलं लँड आणि बिल्डिंग सगळं तर त्याचं हे काय असा 3 कॉमनचा फिजिबिलिटी रिपोर्ट हे स्टेज 1 आणि स्टेज 2मध्ये कव्हर करणं. इतक्याकरताच आपल्याला आता PMC फायनल करायचे आहे. स्टेज 3, 4 आणि 5 हे कॉम्प्लिकेटेड मेजर काम आहे, तर त्याला आपण ह्याच्या परफॉर्मन्स बघून जनरल बॉडीमध्ये जे डिसिजन होईल त्याप्रमाणेच पुढे जायचं. आता कदाचित ह्या 3 पैकी एकच येईल त्याच्यात किंवा एक येणार पण नाही. बाहेरच्या आणखीन कोण घेऊ शकतो तो भाग नंतरचा आहे आपला. आत्ताच्या या स्पेशल जनरल बॉडीला फक्त स्टेज 1 स्टेज 2 साठी फिजिबिलिटी रिपोर्टपर्यंत म्हणजे हल्ली जरा जीवेचा प्रॉब्लेम आहे तर त्या ते येईपर्यंत आपल्याला यांना हे सिलेक्ट करायचं. आता हे सिलेक्शन कसं करायचं हे मी जरा नंतर सांगेन किंवा आत्ता सांगेन. ते एकदा सर्व होऊन गेले म्हणजे वोटिंग प्रोसेस ही आपलं नंतर सांगतात. ठीक आहे. सो वी कॅन आता 10:30 होत आले, त्याला 10:30चा टाईम दिलेला आहे आपण. तर 10:30ला आपण पहिलं प्रेझेंटेशन चालू होईल. ते आहेत प्रोगो कंपनी आहे PMC, त्याचे प्रेझेंटेशन आहे. आता आपल्याला जे पॅड दिलेले आहेत ना त्या पॅडवर आपले सर्व कमेंट्स जे काय असतील ते पहिल्यांदा लिहून घेऊया आणि त्यांचं प्रेझेंटेशन संपलं की एकाच वेळी आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊया. कारण मध्ये मध्ये जर आपण त्यांना विचारलो आपण प्रश्न तर त्यांची लिंक्सवर तुटण्याची शक्यता आहे आणि आपल्याला जी इन्फॉर्मेशन पाहिजे ती मिळणार नाही. समजा त्यांनी एखादा पॉईंट एक्सप्लेन केला आपल्याला आणि आपली त्या क्वेरी असली तर ते पॅडवर लिहून त्यांचं प्रेझेंटेशन झालं की अर्धा-पाऊण तास जे काय आपल्याला पाहिजे सर्वजण सॅटिस्फाय झाल्याशिवाय त्यांना आपण जाऊ देणार नाही. एवढं बाकी खाते आणि असे गजर असणार. हां ते इथे लिहिणार तुम्ही आत्ता लिहिणार सांगतो ना. टायमिंग पण सांगितलं आणि ह्याचं टायमिंग आहे 10:30 ते 12:30 पर्यंत आपलं गेलेलं आहे. प्रश्न जे ते त्याचं संपल्यानंतर प्रत्येकाचं कारण हे त्यांचं गुड क्वेश्चन. कारण काय माहिती 10 ते 12:30 मध्ये त्यांचं काम झालं की जाणार. हो ते काय परत थांबणार नाही आपल्यासाठी. तर प्रत्येकाला प्रत्येक PMCला आपण त्याच वेळी त्याचं प्रेझेंटेशन झालं की विचारायचं. सर्व क्लिअर आहे. तर पहिल्याचं मी नाव इथे लिहितो आणि दुसरा येईल तेव्हा पहिल्याचं नाव पुस्तक. त्यांचं नाव आहे. हो कंपनीचं नाव नाही कंपनी काय आहे म्हणजे काय फॉर्मेशन
करणार ते इंट्रोडक्शन देणार सर्व, पण मी देणार पण ते आपण त्याच्यात वेळ आणि नाही, मी नाव कमीत कमी म्हणजे नाव एवढं हा नाव कंपनीचं नाव घ्यायचं. काय त्याच्यातून इम्प्लाय होतं मुली काय? सांगतील ना हो. क्लिअर आहे. आणखी कोणाला काही डाऊट प्रश्न काय असेल ह्या पहिल्या प्रेझेंटेशन बद्दलचं विचारता, अदरवाईज आय विल कॉल यू. ठीक आहे ना? आणि इट्स अ गुड स्टार्ट आफ्टर पहिली मीटिंग जेव्हा झाली 22 ऑक्टोबरची मीटिंग आहे, 22 ऑक्टोबर 2023, 7.5 महिन्यात आपण त्यावेळी सर्वांनी बहुमताने दिलं होतं की आपण तिथे जाऊ शकतो. त्यानंतरची ऑफिशियली आपली पहिली स्पेशल जनरल बॉडी आहे. लवकर मी मोटिंगचं सांगू का प्रोसेस काय पुढे लेट झालं तर सांगता येणार नाही. आता आपल्याकडे जे पॅड दिलेले आहेत ना, या पॅडमधलं शेवटचं प्लान आपण घ्यायचं किंवा कुठलंही प्लान घ्या. शेवटचं मी सांगतो म्हणून शेवटचंच करायचं नाही. तर ह्या पानामध्ये 1, 2, 3 पहिलं तुम्हाला सिलेक्शन कोणाचं आहे त्याचं पहिलं नाव नंबर 1 समजा आता हेच आहे बी, 2 नंबरमध्ये बी, 3 नंबरमध्ये सी, असं जे तुमच्या दृष्टिकोनातनं सिरियल वाईज सिलेक्शन आहे ते द्यायचं. फोल्ड करायचं. आम्ही हे आणलेलं आहे ते फोल्ड 4 फोल्ड मारा, एक असा आणि एक असा. आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये मॅनेजिंग कमिटीचे एक व्यक्ती बसणार, घोडे साहेब असतील, गांधी साहेब असतील आणि देशमुख साहेब, हे तिघंजणं ते उघडून सांगतील की कोणाला किती आहे काय आहे. आणि त्याप्रमाणे वोटिंग झाल्यानंतर त्याचं नंबर वाईज डिक्लेरेशन होईल की 1 नंबरला ए आलेला आहे, 2 नंबरला सी आलेला आहे, 3 नंबरला डी आहे. आता झाले चालू करूया का? हा मोबाईल सायलेंटवर ठेवा. मराठीत चालेल ना? तर काय थोडंसं 5 मिनटं 4 मिनटं आपण लेट सुरू करतोय. थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम काही नाही आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल प्रभात सोसायटीचं मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला तुम्हाला प्रेझेंटेशन देण्याकरता बोलवलं आहे. आणि पहिलं थोडंसं स्टार्ट आमच्या कंपनीविषयी थोडंसं माहिती देतो आणि मग थोडी प्रोसेसबद्दल माहिती देतो आणि त्याच्यानंतर आपली जी काय क्वेश्चन आन्सर असतील त्याची आपण हे करू. तर मी आर्किटेक्ट जितेंद्र सामंत, मोर दॅन म्हणजे 30 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स या रिअल इस्टेटमध्ये आहे. प्रभो सोल्युशन ही फॉर्म केली आहे आर्किटेक्ट विलास दीक्षित, ज्यांना 45+ इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. त्यांचा मुलगा निखिल दीक्षित जो सिव्हिल इंजिनियर आहे आणि म्हाडाच्या पॅनलवरती आहेत आणि म्हाडाची बरीचशी लेआउट्स त्यांनी केलेली आहेत. माधव भागवत IIT सिव्हिल इंजिनियर आहे, मोर दॅन 15+ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे. प्राजक्ता आर्किटेक्ट आहे, मोर दॅन 17 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. तर हे आम्ही पार्टनर आहोत प्रोव्हो सोल्युशन्समध्ये. प्रोव्हो सोल्युशनची सिस्टर कन्सर्नशिप असोसिएट म्हणून आहे. आमची 2 ऑफिसेस आहेत पार्ल्यामध्ये. मोर दॅन 40+ स्टाफ आहे, ज्याच्यामध्ये आर्किटेक्ट्स आहेत, इंजिनियर्स आहेत, लायसनर्स आहेत, टेक्निकल लोक आहेत. आणि बेसिकली ही आमची टीम आहे सगळी. बेसिकली आम्ही काय करतो तर पहिली गोष्ट म्हणजे आम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी, आर्किटेक्चरल डिझाईन, लायसनिंग, स्टेक होल्डर मॅनेजमेंट आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट एवढी सगळी कामं प्रोव्होच्या अंडर येतात आणि ती आम्ही रेग्युलर बघतो. त्याच्यामध्ये आमचे काही असोसिएट आमच्याबरोबर ते आहेत. एक चांगलं नाव म्हणजे RCC कन्सल्टंट माहीम तुराचं नाव तुम्ही ऐकलं असेल तर माहीम तुरा आपले असोसिएट आहेत. शिल्प ऑफकोर्स लायझनिंग आहे, म्हाडा करता फक्त. रसिक हिंगू म्हणून आमचे ह्याला आहेत सबब साईडला, प्लस मनीष कर्णिक म्हणून आहेत आणि लिगल कन्सल्टंट म्हणून केदार DK आहेत. ही काही आमचे डेव्हलपर्स क्लायंट्स आहेत. मुंबई बँकेच्या पॅनलवरती आम्ही आहोत. सेंट्रम आणि एडलवाईस या ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्या पॅनलवरती आम्ही आहोत. त्यांच्याकरता आम्ही रिपोर्टिंग वगैरे करतो. ठीक आहे. आमची सोशल हे इनिशिएटिव्स मागे जेव्हा विलासराव देशमुख होते त्यावेळेला आमच्या पार्टनरने
निखिलने त्यांच्याकडे प्रेझेंटेशन दिली होती क्लस्टर हाऊसिंगवरती वगैरे. सेल्फ रिडेव्हलपमेंटचं एक अभियान निघालं होतं 2018मध्ये. फडणवीसांनी त्याचं उद्घाटन केलं होतं, मुंबई बँकेने आयोजित केलं होतं. आम्ही मुंबई बँकेची फर्स्ट नोडल एजन्सी असल्यामुळे त्यावेळी आमचं प्रेझेंटेशन तिकडे होतं. ही आमची काही प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये काही पहिले आम्ही तुम्हाला सेल्फची दाखवतो. त्याच्यामध्ये चैतन्य CHS आहे पार्ल्याला, ती आता OC त्याची येते, या आठवड्यात येईल, त्यामध्ये पुढच्या आठवड्यात येईल. दुर्गा निवास म्हणून गोरेगावला आहे, राम विजय म्हणून चारकोपला आहे 18 माळ्याची बिल्डिंग. मरोळला एक मोठं काम आहे आमचं. ही आमची रेग्युलर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टची लिस्ट आहे जी आम्ही ऑलरेडी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. अनेक्षर म्हणून तुम्ही बघितली असेल कदाचित. तर ज्याच्यामध्ये आम्ही छोट्या प्लॉटपासून अगदी मोठ्या प्लॉटपर्यंत म्हणजे 400 स्क्वेअर. थोडं स्लो झालं ना, लोकांना जरा बघता येईल. कारण काय जे आपलं अगोदर प्रेझेंटेशन झालं त्याचं त्याला नाही, आम्ही अनेक्षर शेअर केलेली आहे आमच्या कामाची. ती नाही, मेंबर्सला कल्पना नाही. ओके, त्याच्यामुळे जरा स्लो झालं. ठीक आहे, थोडं स्लो झालं. ठीक आहे. ही रिडेव्हलपमेंटची काम आहे. आता एक दादरला इथे जवळच आश्रय हॉटेलच्या जवळ निशिगंध सोसायटी म्हणून आहे. तर तिचं आता कम्प्लिशन आहे, म्हणजे ऑगस्टमध्ये तिचं ऑक्युपेशन येईल. तर त्याच्यामध्ये आम्ही PMC आहोत आणि आर्किटेक्ट सुद्धा आहोत. नंतर हिल रोड बँड्राला आमचं काम डेव्हलपर सिलेक्शनच्या ह्याच्यावरती आहे. नंतर सांताक्रूजला शिवस्मृती म्हणून आहे, त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट दिलेला आहे. नंतर अंधेरी सरबजीतला डेव्हलपर सिलेक्शन करता आहे. न्यू साने गुरुजी गोरेगाव, म्हणजे साधारण 14,000 स्क्वेअर मीटरपेक्षा मोठा प्लॉट आहे, ज्याच्यामध्ये 400 मेंबर्स आहेत. भाड्याचा प्लॉट आहे आणि त्याचा डेव्हलपर सिलेक्शन होता. DA करता आम्ही जातोय, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करता. नंतर मोठा सांगायचं तुम्हाला तर याच्यामध्ये 5 मेंबर्स. ॲक्च्युली आम्ही आता तुमच्या बाजूला दादर मकरन करता आम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट दिलेला आहे. त्याची ती स्टेज आत्तापर्यंत झालेली आहे. आमची फिजिबिलिटी रिपोर्ट काढून प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांना शेअर केलेला आहे. बाकी या छोट्या मोठ्या सोसायट्याज आहेतच. त्याच्यामध्ये अगदी 10-12 मेंबरपासून ते अगदी आम्ही अभ्युदयनगर करता सुद्धा आहोत. अभ्युदयनगरमध्ये 3000 मेंबर्स आहेत. तर त्यामुळे ही रेंज जर तुम्ही बघितली तर 10 मेंबरपासून 3000 मेंबरपर्यंत आमचे PMCचे कामं आहेत. जाऊया का पुढे? या काही आमच्या म्हणजे मी म्हटलं तसं एक ऑक्युपेशनल बिल्डिंग जशी आधी प्रपोज होती, तेजपाल स्कीम रोड नंबर 2 वरती आहे पार्ल्याला. ही सेल्फ डेव्हलपमेंटचं काम आहे, पण आता कम्प्लिशन झालेली आहे. चैतन्य कोऑपरेटिव्ह सोसायटी ही आहे. मनाली आणि विरुपाक्ष पार्ल्यामध्येच आहेत, हनुमान रोडवरती. त्याच्या आयोडी दोघांची आलेली आहे. ही चारकोप राम विजय 18 माळ्याची बिल्डिंग आहे, 450 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे. त्याचा आता 10वा स्लॅब आमचा चालू आहे. ही सेल्फमध्ये आहे. दुर्गा निवास गोरेगावचं कम्प्लिशन चालू आहे आतून. मी मगाशी म्हटलं सर निशिगंध कोऑपरेटिव्ह सोसायटी, तुम्ही जर त्या साईडला गेलात तर आता जस्ट कम्प्लिशन चालू आहे तिचं. ऑगस्टमध्ये तिचं ऑक्युपेशन येईल. आमची सिस्टर कन्सर्न आहे शिल्प असोसिएट. त्याची म्हाडाची जी प्रायव्हेट प्रोजेक्ट्स आहेत किंवा म्हाडाची प्रोजेक्ट्स आहेत त्याची सगळी लिस्ट आम्ही दिलेली आहे. ज्याच्यामध्ये मी म्हटलं तर अभ्युदयनगरचा जो लेआउट आहे 3410 मेंबर्स, हे सगळे मेंबर्सची लिस्ट आहे तिकडे. साधारण तुम्ही मला 3400, 1000 मेंबर, 108, 252, 504 साधारण मोठे मोठे लेआउट्स असतात म्हाडाचे. तर त्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी त्याच्यावरती कामं करतोय. स्टेजेसवर दिलेलं आहे की काय काय स्टेजेसला आमची कामं चालू आहेत ती.
सिमिलरली अजूनही मोठी लिस्ट आहे. ही जी आमची कंप्लीट म्हणजे ओसी मिळाल्याची जी आहे त्याची लिस्ट आहे. मुंबईत ओसी मिळणं हा फार मोठं काम आहे, कारण जेव्हा डेव्हलपर बेस्ड आपण कामं करतो त्यावेळी आता फार सुलभ झालं आहे की सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्यात, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतात की काय प्रॉब्लेम्स आहेत. पण पूर्वीच्या ह्याच्यात 2018-19 पर्यंत जरा कठीण होतं, पण त्याच्या म्हणजे आता ॲक्च्युली सोपं झालं. 2018-19 पर्यंत कठीण होतं की डेव्हलपरने बिल्डिंग बनवल्यानंतर ओसी घेणं हे पूर्णतः डेव्हलपरच्या हातात असायचं. पण काही काही गोष्टी तो कम्प्लाय करायचा नाही. काही काही मोठे लेआउट असतात, त्या लेआउटमध्ये एखादी बिल्डिंग बॅलन्स असते किंवा एखादा FSI बॅलन्स असतो किंवा एखादी गोष्ट करायची बॅलन्स असते, त्यामुळे ओसी मिळणं फार कठीण असतं. त्यामुळे ज्या ह्याच्यात आपल्याला ओसी पहिली मिळते म्हणजे वी आर सेफ, हे फार महत्त्वाचं आहे ओसी मिळणं. मी म्हटलं तसं की मुंबई बँकेच्या पॅनलवर असल्यामुळे आम्ही लेंडर्स इंजिनियर आहोत, त्यामुळे त्यांची जी सेल्फची कामं होतात तर त्यातली बरीचशी कामं आमच्याकडे लेंडर्स इंजिनियर म्हणून येतात. तर आमचा रिपोर्टवरती लोन सँक्शन होतात बाकीच्या लोकांची. तर आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ एक 70-80 करोडची लोन आम्ही सँक्शन करून दिलेली आहेत बाकीच्या प्रोजेक्ट्स करता. ही आमची शेल्फची काही कामं आहेत. मी म्हटलं तसं शिल्प म्हाडाच्या पॅनलवरती आहे आणि म्हाडाचे बरेचसे लेआउट्स ते स्वतः करतात. तर त्याचं आम्ही थोडीशी माहिती इथे दिली आहे. पुढचे लेआउट्स आहेत काय. मोतीलाल नगर आहे, साने गुरुजी नगर आहे, उशिवरा, केर नगर, बँड्रा. हे कसं असतं, म्हाडाचे लेआउट्स असतात मोठे आणि ते लेआउट्स वरती त्याचा सगळा एरिया काढणं, त्याच्यामध्ये किती प्रोराटा जनरेट होतो, काय होतो आणि तो पास करून घेणं, याच्याकरता म्हाडा पॅनलवरती जी टीम्स असतात त्यांना म्हाडा अपॉइंट करतो. तर त्याच्यापैकी हे काही महत्त्वाचे लेआउट्स आम्ही शिल्प असोसिएटने केलेले आहेत. शास्त्रीनगर आहे गोरेगावचा, शिवाजीनगर, बरळी, उमरोळी, कंदमार नगर. माझा पार्टनर माधव भागवत हा स्विस गव्हर्नमेंट बरोबर आम्ही पार्टनर आहोत. मी कंपनी लुईस डेव्हलपमेंट म्हणून, आणि त्यांनी पुण्याच्या PMC म्हणजे पुणे महानगरपालिकेबरोबर आम्ही एक ॲग्रीमेंट्सवर केलं आहे की स्मार्ट सिटीज करता आम्ही काम करतोय त्यांच्याबरोबर. त्याचा एक इनिशिएटिव्ह म्हणून तुम्हाला दाखवतो. आता थोडंसं हे आमच्या कंपनीबद्दल होतं. थोडंसं आता आपण रिडेव्हलपमेंटबद्दल येऊया. ऑफकोर्स तुम्हाला सगळ्यांना रिडेव्हलपमेंट का करतो, का हवी आहे याचं सगळ्यांना माहिती असतं, पण थोडंसं पटकन सांगतो की रिडेव्हलपमेंट का करावी किंवा का करायला पाहिजे. बेसिकली तुम्ही बघाल तर एज ऑफ द बिल्डिंग, जे आपल्या बिल्डिंगचं जे एक RCCचं एक हे असतं की किती वर्ष बिल्डिंग तग धरू शकते. अराउंड 30-45 इयर्सपर्यंत बिल्डिंगला काही होत नाही. पण त्याच्यानंतर जर आपण मेंटेन केली नाही बिल्डिंग तर ती डिटोरेट होत जाते. त्यातले स्ट्रक्चरल मेंबर्स काम करत नाहीत. त्यामुळे आपल्याला एज ऑफ द बिल्डिंग सगळ्यात महत्त्वाचं बघावं लागतं. नंतर आपले मी म्हटलं तर स्ट्रक्चरल रिपेअर्स वाढत जातात, त्यामुळे बिल्डिंग डिटोरेट होत जाते. दुसरी गोष्ट, पूर्वीच्या बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोअरची स्ट्रक्चर्स होती, म्हणजे ग्राउंड फ्लोअर पार्किंग नव्हतं. त्यामुळे पार्किंगची अवेलेबिलिटी आजकाल प्रत्येक लोकांकडे मिनिमम एक गाडी असते, त्यामुळे गाड्यांच्या आपल्याला पार्किंग मिळत नाही. त्यामुळे पार्किंग अवेलेबिलिटी लागते. मुलांना खेळायला जागा नसतात, प्ले एरिया नसते, आणि सगळी मोठमोठी ग्राउंड सगळी ज्या आहेत त्या सगळ्या बुक झालेल्या असतात किंवा प्रायव्हेट ह्यांच्याकडे असतात, त्यामुळे आपल्याला खेळायला जागा नाही आहे. बाकी जुन्या बिल्डिंगमध्ये काही बिल्डिंगमध्ये लिफ्ट्स नाही आहेत. ग्राउंड+4च्या बिल्डिंग आहे, ग्राउंड+3च्या बिल्डिंग आहेत. आज आपलं नाही म्हटलं तरी आपल्याकडे सिनियर सिटीजन असतात, जिना चढायला त्रास होतो. ओव्हरऑल जिन्यांची बीट कमी आहे, 3-3 फुटाची. स्ट्रेचर जाऊ शकत नाही, कोणाला प्रॉब्लेम झाला, कोणाला खाली आणता येत नाही आपल्याला, या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यामुळे खालीच ग्राउंड फ्लोअरला आपले रूम्स असतात. ते आता जर जुनं असेल आणि खाली असतील तर पाण्याचे प्रॉब्लेम्स असतात, पावसाळ्यात पाणी साचतं, त्यामुळे बरेचशा प्रॉब्लेम्स असतात. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्लस आपली फॅमिली वाढत जाते.
त्यामुळे आपल्याला वाटतं की आपण इथे आहोत, आपल्या मुलांनी सुद्धा इथे राहावं किंवा मुलांना असं वाटत असतं की आपण ह्याच एरियात राहावं, त्यामुळे त्यांना त्याची नीड असते जागेची. या सगळ्या गोष्टी करता आपल्याला रिडेव्हलपमेंट ही हवी असते. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मॉडर्न ॲम्युनिटीज. मी म्हटलं तसं मॉडर्न ॲम्युनिटीज म्हणजे काय, तर चांगल्या लिफ्ट किंवा स्ट्रेचर लिफ्ट, फायर फायटिंगच्या सुविधा, पार्किंगची सुविधा, या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात. त्याच्याकरता आपण रिडेव्हलपमेंटला जाण्याचा प्रयत्न केला. आता याच्यामध्ये हे सिंपल गोष्ट आहे की आपण कसं प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीमध्ये कसं काय असतं की पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला रिडेव्हलपमेंटला जायचं आहे, पण त्याच्याकरता ही प्रोसेस काय आहे, तर प्रोसेस सिंपल आहे. गव्हर्नमेंटने आपल्याला गाईडलाईन्स दिलेल्या आहे 79A त्याच्याप्रमाणे तुम्हाला जेव्हा रिडेव्हलपमेंटला जायचं तर सगळ्यांनी तुम्ही पहिल्यांदा एक गोष्ट केली पाहिजे की तुम्ही मॅनेजिंग कमिटीला सांगितलं पाहिजे की आपल्याला रिडेव्हलपमेंटची गरज आहे. हे पहिले रिझॉल्युशन झालं पाहिजे. हे रिझॉल्युशन झाल्यानंतर तुम्ही काय करता, तुम्ही PMCचं सिलेक्शन करता. जे तुम्ही आता जाताय, तुम्ही अगदी बरोबर जाताय, सगळ्या स्टेप बाय स्टेप जाताय. PMCचं सिलेक्शन म्हणजे तुम्ही 4-5 PMCना बोलवता, त्यांच्याकडनं त्यांची कोटेशन घेता, त्यांचं प्रेझेंटेशन ठेवता आणि प्रेझेंटेशन ठेवल्यानंतर तुम्ही AGM मध्ये त्या PMCला तुम्ही अपॉइंट करता. आता PMC काय करते तुम्हाला, तर PMC डेफिनेटली काय करते की PMC ही टेक्निकल एजन्सी आहे किंवा आर्किटेक्ट ही टेक्निकल एजन्सी आहे जी तुम्हाला तुमच्या प्लॉट बद्दलची माहिती पहिली दाखवते की तुमचा प्लॉट काय आहे, तुमच्या प्लॉटची एरिया किती आहे, तुमची एक्झिस्टिंग एरिया किती आहे, अप्रूव्ड एरिया किती आहे, तुम्हाला ॲडिशनल एरिया किती मिळू शकते नवीन DCPA 2034 प्रमाणे, तुमचा प्लॉट कुठच्या ह्याच्यामध्ये आहे, तुमच्या प्लॉटवर रिझर्वेशन आहे का, तुमच्या प्लॉटसमोर किती मोठा रोड आहे आणि त्या ह्याच्यामुळे तुम्हाला कुठच्या DCRच्या खाली काय काय FSI ॲडिशनल मिळू शकेल, या सगळ्याची माहिती तुम्हाला PMC देते. त्या रिपोर्टमध्ये ती तुम्हाला ॲडिशनल एरिया घेण्याकरती खर्च किती होतो, प्रीमियम किती गव्हर्नमेंटला भरावा लागतो, या सगळ्याची माहिती डिटेलमध्ये तुम्हाला देते. हे झाल्यानंतर तुम्हाला कळतं की बाबा ठीक आहे, आपल्याला हे मिळालं तर एवढे ॲडिशनल एरिया मिळू शकते, एवढ्या ॲडिशनल आपल्याला कॉर्पस मिळू शकतो, एवढ्या ॲडिशनल आपल्याला रेंट मिळू शकतो. हे झालं तुमचं. त्याच्यानंतर जी एरिया बॅलन्स होते ती डेफिनेटली आपल्याला बाजारात, आपल्याला म्हणजे डेव्हलपरला बाजारात विकावं लागते आणि त्या बाजारात विकल्यानंतर जो रेव्हेन्यू जनरेट होतो आणि त्याचा खर्च केल्यानंतर जो प्रॉफिट होतो त्याच्यावरती ही रिडेव्हलपमेंटची प्रोसेस अवलंबून आहे. एक लक्षात घ्या, कोणीही डेव्हलपर आहे तो चॅरिटी करायला येत नाही, तो त्याचा फायदा आहे म्हणूनच येतो. आणि त्याचा फायदा काय असतो, तर जनरली फायदा असा असतो की जनरली मिनिमम 20% जर त्याचा फायदा त्या प्रोजेक्टमध्ये असेल तर डेव्हलपर तो त्या प्रोजेक्टमध्ये हात घालतो किंवा हात घालण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक डेव्हलपरचं प्रॉफिट रेशो हा वेगवेगळा असतो. एखाद्याला 20%वर समाधानी असतो, एक म्हणतो मला 30% पाहिजे, एक म्हणतो मला 50% पाहिजे. त्यामुळे जेव्हा आपण रिडेव्हलपमेंटला जातो तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या मिळाव्यात, पण ज्या वेळेला आपण ॲक्च्युली टेंडरिंग वगैरे करतो, टेंडरिंग केल्यानंतर आपल्याला कळतं की आपण कुठे आहोत. तर ह्या स्टेजमध्ये सगळ्यात म्हटलं जसं की जेव्हा PMC तुम्हाला फिजिबिलिटी रिपोर्ट करून देते, तो फिजिबिलिटी रिपोर्ट ती तुमच्या समोर ठेवते. अशी जसं आता तुम्ही आपण AGM धरतो बोलावली आहे तशीच AGM बोलावून आपण तो सगळ्यांसमोर रिपोर्ट कम्प्लीट डिटेलमध्ये दाखवतो, जेणेकरून सगळ्यांना कळतं की ह्या प्रोजेक्टबद्दल काय आहे. या प्रोजेक्ट करायचं तर लोकांना किती खर्च येऊ शकतो, किती प्रॉफिट होऊ शकतो, किती FSI मिळू शकतो, किती कॉस्ट होऊ शकतो. आणि हा एका सगळ्यांनी मान्य केल्यानंतर ही फर्स्ट स्टेज आपली होती, दॅट इज अप्रुव्हल ऑफ फिजिबिलिटी रिपोर्ट. ही फर्स्ट स्टेज झाल्यानंतर सेकंड स्टेज आहे की त्या फिजिबिलिटी रिपोर्ट प्रमाणे आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला रिडेव्हलपमेंट डेव्हलपर बेस जायचं आहे की नाही. म्हणजे ऑफकोर्स त्या प्रॉफिट रेशोनुसारच आपल्याला कळतं की या डेफिनेटली डेव्हलपर्स इथे येतील किंवा कदाचित तुम्हाला आधी ऑफर्स आल्या असतील. सो डेव्हलपर बेस जाण्याकरता आपल्याला मग PMCला सांगावं लागतं की तुम्ही आम्हाला टेंडर द्या. ड्राफ्ट टेंडर आम्ही तुम्हाला देतो. ड्राफ्ट टेंडर हे तुम्हाला सर्क्युलेट केलं जातं, तुमच्या सूचना त्याच्यामध्ये घेतल्या जातात आणि ऑफकोर्स त्याच्याबरोबर तुमचा जो जसा तुम्ही PMC ठेवला आहे तसा तुम्हाला एक लिगल कन्सल्टंटसुद्धा ठेवावा लागतो, जो तुम्हाला या ड्राफ्टमध्ये जे काही लिगल पॉईंट्स असतात त्याला तुम्हाला तो सपोर्ट करतो. एकदा ड्राफ्ट टेंडर अप्रूव्ह झालं, इथे सुद्धा तुम्हाला एक AGM घ्यावी लागते, ड्राफ्ट टेंडर अप्रूव्ह करावं लागतं. ड्राफ्ट टेंडर अप्रूव्ह झालं की PMC त्याचं ते टेंडर फ्लोट करतं, म्हणजे पेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येतं आणि टेंडर फ्लोट करतं. टेंडर फ्लोट केल्यानंतर डेव्हलपर जे असतात ते ऑफकोर्स बघतात आणि ते येऊन चौकशी करतात आणि टेंडर घेतात. टेंडर घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक प्री बिड मीटिंग असते. प्री बिड मीटिंग म्हणजे काय, तर
डेव्हलपरला बऱ्याच काही डेव्हलपर इकडचे असतील त्यांना प्लॉट माहिती असतो. समजा सबबमध्ये असतील किंवा ठाणा साईडचे असतील, कोणी असेल तर त्यांना येऊन पहिला प्लॉट बघायचा असतो किंवा काही छोट्या मोठ्या चौकशा करायच्या असतात किंवा एखादा दुसरा पेपर बघायचा असतो. तर प्री बिड मीटिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांना दाखवल्या जातात आणि त्याच्यानंतर प्री बिड मीटिंग झाल्यानंतर मग भरण्याची तारीख असते टेंडर, तिथे टेंडर भरला जातं. टेंडर भरल्यानंतर आपल्याला कळतं की 10 जणांनी टेंडर घेऊन गेले होते पण भरले समजा 5 जणांनी. ठीक आहे, 5 जणांनी भरल्यानंतर टेंडर ज्या दिवशी उघडतं त्या दिवशी आपल्याला सगळ्यांना समजतं, आम्ही तुम्हाला सांगतो की बाबा हे असं आहे, यांनी अशा ऑफर्स दिलेल्या आहेत. त्या ऑफर्स दिल्यानंतर आम्ही त्याची आमच्या दृष्टीने टेक्निकल स्क्रुटिनी करतो, फायनान्शियल स्क्रुटिनी करतो आणि कमर्शियल स्क्रुटिनी करतो. आणि या स्क्रुटिनी करून आम्ही तुम्हाला एक बेसिक रिपोर्ट देतो की हे असं असं आहे, याच्यानुसार हे 5 जणांनी भरलंय पण 5 जणांनी एकाने या गोष्टी केलेल्या नाहीये, त्यामुळे आमच्या दृष्टीने तो हे नाहीये, सिलेक्ट होऊ शकत नाही म्हणजे टेंडर भरायला. तर समजा 4 राहिले, तर ह्याच्यानंतर आपण काय करतो तर त्यांच्या सगळ्या साईट्स बघतो. त्यांनी जी काय कामं केली आहेत रिडेव्हलपमेंटची, त्यांची जी काय कामं चालू आहे, जी काय कम्प्लिशन केलेली आहे, या सगळ्यांची साईट आपण बघतो तुम्हाला घेऊन. आणि त्याच्यानंतर आम्ही एक रिपोर्ट तयार करतो की बाबा टेक्निकलमध्ये काय त्यांचे पॉईंट्स होते, साईट्स कशा होत्या, साईटची क्वालिटी कशी होती, कामाची क्वालिटी कशी होती, फिनिशिंगची काय होती, काय काय ॲम्युनिटीज दिल्या होत्या, या सगळ्याचा आम्ही एक रिपोर्ट तयार करतो आणि तो रिपोर्ट आम्ही तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर आता समजा 4 उरले असतील तर काही काय सोसायटी 4 जणांना बोलवतात, काही काय सोसायटी त्यातल्या सुद्धा 2 किंवा 3 शॉर्टलिस्ट करतात. आणि जे शॉर्टलिस्ट करतात त्यांना आपण प्रेझेंटेशन करता सोसायटीमध्ये किंवा असं जसं आहे हॉल घेऊन आपण बोलावतो आणि ते डेव्हलपर येऊन आपल्याला प्रेझेंटेशन देतात की त्यांचा ह्या पर्टिक्युलर प्रोजेक्ट करता काय त्यांचं व्हिजन आहे, ज्याच्यामध्ये कदाचित ते आपल्याला ओव्हरऑल दाखवतील बाबा मी इथे काय कमर्शियल करणार आहे किंवा इथे मी इथे रेसिडेन्शियल करणार आहे किंवा एवढा मोठा टॉवर बांधणार आहे, जे काय आहे ते. आणि जे काय आपल्याला प्रश्न विचारत असतात फायनल ऑफर त्यांच्याकडे घ्यायची असते, त्या प्रेझेंटेशनमध्ये ते आपले सांगतात. एखाद्या वेळेस त्यांनी सांगितलं असतं की आता मी तुम्हाला 25% देणार आहे ऑफरमध्ये, पण ज्यावेळेस प्रेझेंटेशन होतं त्यावेळेस म्हणतो ठीक आहे आम्ही तुम्हाला 26% देतो. तर ह्या सगळ्याची फायनल ऑफर घेतो आपण, परत त्यांच्याकडनं घेतो आणि त्याच्यानंतर आपण रजिस्ट्रारला बोलवतो. रजिस्ट्रारला बोलून AGM घेऊन इन फ्रंट ऑफ रजिस्ट्रार आणि जसं आता तुम्ही शूटिंग करताय तसं कॅमेरामध्ये शूटिंग घेऊन सिलेक्शन ऑफ डेव्हलपर ही प्रोसेस होते. सिलेक्शन ऑफ डेव्हलपर ही प्रोसेस झाली म्हणजे 79A तर तुमचं कम्प्लिशन झालं. याच्यामध्ये AGM मध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो की कुठच्या डेव्हलपरला तुम्हाला सिलेक्ट करायचं. जेवढे शेअर होल्डर आहेत त्याच्या 51% मेजॉरिटी असते, त्यामुळे 51% एखाद्या डेव्हलपरला 51% जास्ती वोट गेलं तर तो डेव्हलपर तो सिलेक्ट होऊ शकतो. तर ही झाली सिलेक्शन ऑफ डेव्हलपर प्रोसेस. एकदा डेव्हलपर सिलेक्ट झाला की त्याच्यानंतर महत्त्वाची कामं सुरू होतात, म्हणजे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटचा ड्राफ्ट तो आपल्याला देतो. मग तो ड्राफ्ट आपला वकील, PMC आणि त्यांचा वकील आणि तुमचं इनपुट याच्याप्रमाणे त्याच्यावरती काम सुरू होतं. सायमल्टेनियसली ॲडिशनल एरिया जर कोणाला तुम्हाला घ्यायची असेल अपार्ट फ्रॉम युअर फ्री एरिया तर त्याचं ब्रीफ आपल्याला त्यांना द्यावं लागतं की बाबा आम्हाला अजून 100 स्क्वेअर फूट जागा हवी आहे किंवा 200 हवी आहे, 5 जणांना हवी आहे, 10 जणांना हवी आहे, जेणेकरून त्यांचं डिझाईन ब्रीफ होऊन त्यांचं डिझाईन चालू होतं. या दोन्ही प्रोसेस सायमल्टेनियस चालू होतात आणि साधारण 2-1 महिन्यात त्यांचं डिझाईन फायनल होतं आणि तो आपल्याला तो डिझाईन दाखवतो, आपला प्लॅन दाखवतो. त्याच्याप्रमाणे आपल्याला बसून बघायचं असतं की बाबा आपला प्लॅन बरोबर केला की नाही. सगळ्यात पहिला इनपुट आमचाच असतो की प्लॅन बरोबर आहे की नाही बरोबर, म्हणजे चांगला केला आहे लेआउट की नाही चांगला केला आहे. नसेल तर आम्ही पहिला आमचं इनपुट देतो बाबा लेआउट चांगला बसलेला नाही आहे त्यामुळे आम्हाला दुसरा देतो. त्यामुळे जिथपर्यंत सॅटिस्फॅक्शन सगळ्यांचं होत नाही तिथपर्यंत आपण तो प्लॅन फ्रीज करत नाही. एकदा प्लॅन फ्रीज झाला की तो प्लॅन म्युन्सिपल कमिशनरकडे अप्रुव्हलला जातो, ज्याच्यामध्ये बरीचशी कन्सेशन्स इन्व्हॉल्ड असते आणि ह्या प्रोसेस करता परत 2 ते 3 महिन्याचा कालावधी जातो. म्युन्सिपल कमिशनरने एकदा प्लॅन अप्रूव्ह केला की त्याच्यानंतर आपल्याला इंटिमेशन ऑफ डिसअप्रूव्हल म्हणजे IOD येते. IODचं आपल्याला इंटिमेशन मिळालं की आपल्याला समजायचं असतं की आता आपल्याला 1 महिन्याच्या आत घर खाली करायचं असतं. IOD येण्याच्या आधी कोणी घर खाली करत नाही, कोणी तुम्हाला फोर्स करत नाही. बेसिकली PMC असल्यावर जनरली तो टेन्शन नसतो. एकदा IOD आली, घर खाली केलं की त्याच्यानंतर 1 महिन्याने बिल्डिंग पडते तुमची, कारण कन्व्हेन्समेंट सर्टिफिकेट म्हणजे CC ही जेव्हा मिळते तेव्हा तुमची बिल्डिंग इज डिमॉलिश्ड, त्याच्याशिवाय तुम्हाला CC मिळत नाही.
त्यामुळे एकदा बिल्डिंग डिमॉलिश झाली आणि बाकी फॉर्मॅलिटीज आणि बाकी एनओसीज आणल्यानंतर तुमचं कमेन्समेंट सुरू होतं. दॅट इज फर्स्ट प्लिंथ कम्प्लिशन. प्लिंथ कम्प्लिशन झालं की पुढे मग तुम्ही कसा तुमच्यावर TDR लोड करताय, कसा फंजिबल लोड करताय, सगळं एक साथ लोड करताय का, याच्या दृष्टीने तुम्हाला मग फर्दर CC मिळू शकते आणि मग तुमची कन्स्ट्रक्शन प्रोसेस चालू होते. आणि ह्या प्रोसेसमध्ये जसं मी म्हटलं तसं आम्ही राईट फ्रॉम डे 1 तुमच्या बरोबर असतो, अगदी फिजिबिलिटी काढण्यापासून ते ऑक्युपेशन पर्यंत या सगळ्या गोष्टी करता तुम्हाला PMC साथ देते. आणि जर काय प्रॉब्लेम असेल डेव्हलपरला, बेसिकली आता मी आमच्याबद्दल बोलतो की जसा निशिगंज सोसायटीमध्ये डेव्हलपर अपॉइंट झाला 21 मार्चला कोविडच्या आधी आणि 26 का 27ला कोविडचं हे लागलं. त्यामुळे पहिले 2 महिने तर काही झालंच नाही, सगळं शांत होतं. आम्ही डेव्हलपरला रिक्वेस्ट केली की भाई काय चाललंय, तर तो म्हणाला की हा करतो, आता काय बघतोय कोण काय काम करतात. मग त्यांनी एक प्लॅन तयार करून आम्हाला ऑनलाईन झूमवरती दाखवला. तर आम्ही त्याला सांगितलं की हा प्लॅन काय आम्हाला आवडलेला नाही आहे, तरी पण आम्ही सोसायटीला दाखवतो. सोसायटीला सुद्धा फॉर्च्युनेटली आवडला नाही. त्याला म्हटलं बाबा दुसरा अल्टरनेटिव्ह कर. तो म्हणला साहेब एवढ्या सगळ्या ते प्रॉब्लेम चालू आहेत, कुठे आम्ही बघणार, काय करणार, तो मुश्किल आहे. मग आम्ही त्याला रिक्वेस्ट केली की बिंग अन आर्किटेक्ट आम्ही याच्यावर काम करू का, सोसायटीला चालत असेल, तुम्हाला चालत असेल, तुझा सेल तुला मिळत असेल आणि ह्यांना त्यांचं घरांची मिळत असेल. सो बोथ वेअर ॲग्रीड आणि आम्हाला ते आम्ही प्लॅन बनवला आणि फॉर्च्युनेटली दोघांनाही आवडलं आणि आता बिल्डिंग उभी आहे. सांगण्याचा अर्थ असा आहे की जिथे डेव्हलपर कुठे कमी पडत असेल तिथे डेफिनेटली ॲज अ PMC ॲज अन आर्किटेक्ट आम्ही तिथे नेहमीच पुढे असतो आणि तुम्हाला तुमच्याकरता आम्ही त्यांच्याबरोबर वाद घालतो, त्यांना समजवतो आणि त्यांच्याकडून काम करून घेतो. सो दिस इज द एंटायर प्रोसेस ऑफ रिडेव्हलपमेंट. म्हणजे तुम्ही एकदा फिजिबिलिटी काढण्यापासून ते ऑक्युपेशन पर्यंत ह्या सगळ्या करता आम्ही तुमच्याबरोबर असतो. ज्या काही स्टेजेस आहेत आपल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या, म्हणजे कोणती प्री डिझायनिंग स्ट्रॅटर्जी, प्री कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्शन आणि पोस्ट कन्स्ट्रक्शन, याच्यामध्ये काय काय स्ट्रॅटेजी असतात, कसं काय करायचं, याच्यामध्ये मी जी आत्ता जी प्रोसेस सगळी सांगितली तीच ह्याच्यामध्ये या सगळं आहे. ज्याच्यामध्ये बेसिकली कोऑर्डिनेशनचा मोठा एक भाग असतो जो PMC करते तुमच्याकरता, जेणेकरून तुम्हाला त्रास होऊ नये. तुम्हाला टेक्निकल नॉलेज नसतं, त्यामुळे PMC तुमच्याकरता हे सगळं करते. आता थोडंसं तुमच्या सोसायटीविषयी. तुमचा हा तुलसीबाई रोड आहे, ही तुमची सोसायटी आहे आणि लोकेशन आहे ओव्हरऑल गुगल मॅप प्रमाणे. अजून 2 मिनिटं. चहा तुम्ही घ्या ना, काय प्रॉब्लेम. तर तुमचं लोकेशन बघाल तर शिवाजी पार्क, माटुंगा स्टेशन, दादर स्टेशन, हा म्हणजे एकदम प्राईम लोकेशन आहे. म्हणजे जर फिजिबिलिटी चांगली झाली ना तर तुम्हाला कुठचाही डेव्हलपर अगदी डोळे मिटून तुम्हाला ऑफर देईल अशी तुमची सोसायटीची लोकेशन आहे. आम्ही DP मधनं तुमचं हे काढलं होतं वेबसाईटवरनं, जिथे तुम्हाला कुठचंही रिझर्वेशन नाही आहे प्लॉटवरती. तुम्हाला ऑफकोर्स सेटबॅक असेल थोडासा, किंवा ऑलरेडी तुमचा गेला असेल, त्यामुळे सेटबॅकचं एक तिथे तुम्हाला दिसतंय बघा, इथे सेटबॅकची लाईन दिसते ती गेलेली, त्यामुळे सेटबॅकची तिथे आहे. बाकी तुम्हाला काही नाही आहे, रिझर्वेशन असं कुठचंच नाही आहे. हाईट साधारण तुमच्या प्लॉटवर 128 मीटर्स, म्हणजे साधारण 350 फूट एवढी बिल्डिंग उभी राहू शकते असं आपल्याला नोकास म्हणजे सिव्हिल एव्हिएशनच्या याच्याप्रमाणे आहे. आता डेव्हलपरवरती अवलंबून असतं तो काय प्लॅन करतो. जनरली या सिच्युएशनमध्ये तो 70 मीटरच्या आधीच खाली करेल बिल्डिंग, म्हणजे 20 फ्लोअरची किंवा 22 फ्लोअरची, जेणेकरून त्याला 2 स्टेअरकेस जायला नको, एका स्टेअरकेसमध्येच त्याचं काम होईल आणि बिल्डिंगसह सुटसुटीत बसेल. जर आपण DCR 2034च्या कुठच्या रेग्युलेशनमध्ये आपल्याला होतं तर तुम्ही बघितलं तर आयलंड सिटी, पहिला जो कॉलम आहे आयलंड सिटी आहे, तुमचा रेसिडेन्शियल झोन आहे
कळलं की नाही. रोड विड्थ ती 27 मीटर आणि अबाव, म्हणजे तुमच्या समोरचा जो रोड आहे तो 27 मीटर आणि अबाव आहे. त्यामुळे तुम्हाला बेसिक FSI 1.33 चा आहे, त्याच्यावरती तुम्हाला गव्हर्नमेंट FSI 0.84 चा मिळणार आणि 0.83 तुम्हाला TDR मिळणार, मिळून तुम्हाला 3 FSI मिळणार आणि त्याच्यावरती 35% फंजिबल. हा तुम्हाला बेसिकली मिळणार अंडर DCR 30 मध्ये. कळलं की नाही. हा एक बेसिक तुम्हाला सांगण्याकरता की याच्या व्यतिरिक्त जर दुसरं असेल तर दुसऱ्या स्कीम मध्ये जर जाणार असतील कोण एखादा डेव्हलपर, तर जनरली आपण टेंडरिंग मध्ये विचारतो की तुम्ही कुठच्या DCPRच्या कुठच्या ह्याच्याखाली जाताय, 30 मध्ये जाताय, 3311 मध्ये जाताय, 3312 मध्ये जाताय, हे सगळं त्याला सांगावं लागतं. आपण आता बेसिकली DCR 30 मध्ये 33(7)B मध्ये आपण करतोय. ह्याच्यामध्ये काय काय येतं तर मी मगाशी म्हटलं तसं की तुमचा FSI DCR 30 मध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवतात की प्लॉट पोटेन्शियल, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट FSI आणि TDR. त्याच्यानंतर तुम्हाला स्टेअरकेस लिफ्ट लॉबी ही फ्री मिळते प्रीमियम देऊन, त्याचं तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर 33(7)B म्हणजे जेवढी तुमची लोक असतात म्हणजे मेंबर असतात, पर मेंबर 10 स्क्वेअर मीटर किंवा प्लॉट एरियाच्या 15% विच एव्हर इज मोर, एवढी एरिया तुम्हाला म्हणजे डेव्हलपरला TDR मध्ये फ्री मिळते, एवढा TDR त्याचा वाचतो. त्याच्यानंतर 35% फंजिबल तर आहेच. पार्किंग रेग्युलेशन आहे. पार्किंग रेग्युलेशन मध्ये तुम्ही जर बघाल तर 45 स्क्वेअर मीटर टू 60 स्क्वेअर मीटर, 1 पार्किंग फॉर 2 टेनामेंट्स. 60 to 90 मध्ये प्रत्येकाला 1 कार पार्क मिळतो आणि 90च्या वरती एकाला 2 कार पार्क मिळतो. 90 स्क्वेअर मीटर मिळतो म्हणतो मी. आता जे व्हेरियस MCG आणि गव्हर्नमेंट प्रीमियम्स ती कुठची असतात त्याची एक लिस्ट डावीकडे दिलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेडी रेकनर रेट. कुठच्याही रिअल इस्टेट प्रोजेक्टला रेडी रेकनर रेट हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, जो आता तुमच्याकडे 1,12,910 पर स्क्वेअर मीटर आहे. आतापर्यंत 2 वर्ष रेडी रेकनर रेट वाढलेला नाहीये आणि आता ह्या वर्षी वाढला नाहीये आणि पुढच्या वर्षी 2025 एप्रिल 2025 मध्ये वाढण्याची शक्यता भरपूर आहे. कमीत कमी 15 ते 20% तो वाढेल. आणि रेडी रेकनर रेट हे प्रत्येक प्रीमियमशी निगडीत असतं. कुठचाही याचा म्युन्सिपालिटीचा जो प्रीमियम आहे ना तो रेडी रेकनर रेटशी निगडीत असतो. त्यामुळे एकदा हा जर वाढला 5% 10% तर जी प्रीमियम्स आहेत ती भयंकर वाढतात. त्यामुळे फिजिबिलिटीमध्ये त्याचा भरपूर फरक पडतो. त्यामुळे आज तुम्हाला एक टार्गेट ठेवायचं आहे की तुम्हाला ह्या वर्षी म्हणजे मी तर म्हणेन यावर्षी किंवा अगदी जानेवारी 2025 पर्यंत तुम्हाला तुमची बिल्डिंग पडलेली पाहिजे आणि तुम्हाला नवीन तुमचा प्लॅन अप्रूव्ड पाहिजे. जर तुम्ही थोडं पुढे गेलात तर ते रेडी रेकनर रेट वाढेल आणि मग डेव्हलपर म्हणेल मी आता पण तुम्हाला जी ऑफर दिली आहे ती मला नाही परवडत, त्यामुळे तुम्हाला कमी देईल. त्यामुळे ह्याच्याकरता सगळं लक्ष तुमचं ह्याच्याबरोबर रेडी रेकनर आणि तुमचा टाईम ह्याच्यावरती तुम्हाला ठेवलं पाहिजे. कारण नंतर काय होतं तुम्ही म्हणजे कोणालाही ब्लेम करायला इझी असतं, म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं, आम्ही काय नॉन टेक्निकल माणसं. पण हे आता मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय कारण जेणेकरून तुम्हाला तो फायदा होईल. बाकी प्रीमियममध्ये गव्हर्नमेंट FSI, TDR, फंजिबल, स्क्रुटिनी फीस, IOD डिपॉझिट, स्टेअरकेस प्रीमियम, ओपन स्पेस डेफिशियन्सी प्रीमियम, नंतर डेव्हलपमेंट चार्जेस, लँड अँड बिल्डिंगचे, इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस, ॲडिशनल डेव्हलपमेंट सेस, LUC लँड अंडर कन्स्ट्रक्शन. BMC तुमच्याकडे असेसमेंट घेते पण जेव्हा रिडेव्हलपमेंट केल्यानंतर बिल्डिंग तुमची खाली होते पडते, मग BMC ला काय BMCचं चालू असतं लँड अंडर कन्स्ट्रक्शन. जिथपर्यंत तुमचं कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथपर्यंत आम्हाला पैसे द्या. त्यामुळे तोही एक हे आहे. वॉटर चार्जेस आहेत, CC कंप्लायन्स आहेत, NOCs आहेत, त्याच्यामध्ये CAFO NOC आहे, पार्किंग NOC आहे, नंतर HE NOC, फ्री NOC, असेसमेंट, या एवढ्या सगळ्या NOCs आणि प्रीमियम्स लागतात. सेकंड याच्यामध्ये आलो तर कन्स्ट्रक्शन आणि इम्प्लिमेंटेशन कॉस्ट. म्हणजे काय तर कन्स्ट्रक्शन कॉस्ट सगळ्यात महत्त्वाचं, कन्सल्टन्स फीस, रेंट, ब्रोकरेज अँड ट्रान्सपोर्टेशन, स्टॅम्प ड्युटी आणि कंटिजेन्सीज, सेल्स अँड मार्केटिंग कॉस्ट. सगळे डेव्हलपर सेल्स अँड मार्केटिंग कोणता एजन्सी ठेवतातच. तसंच GST ऑन कन्स्ट्रक्शन अँड कन्सल्टंट फीस. GST हा फार मोठा फॅक्टर आहे. आणि मिसलेनियस आणि अदर एक्सपेन्सेस आणि इंटरेस्ट कॉस्ट. या सगळ्या कॉस्ट तुम्हाला फिजिबिलिटीमध्ये पकडल्या जातात या सगळ्या कॉस्ट आणि त्याच्यानंतरच फिजिबिलिटी तयार केली जाते. आय थिंक दिस वॉज द प्रेझेंटेशन. तुम्हाला आता काय प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता.
साईड पाठी बाहेर आहे. हा रेरा कुठचंही प्रोजेक्ट सीसी मिळाल्यानंतर कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुमचं रेरामध्ये रजिस्टर होतं आणि रेरा हे जी आत्ता जी बॉडी आहे ती जनरली तुमच्या बिल्डिंगमध्ये जे नवीन फ्लॅट्स घेतात त्यांना जर काही प्रॉब्लेम आला आणि त्यांना जर बिल्डरने काही डिले केला तर ते कंप्लेंट रेरामध्ये करू शकतात. एक्झिस्टिंग मेंबर करता रेराने अजूनही काही केलेलं नाही आहे. भरपूर त्यांना प्रेझेंटेशन दिलेले आहेत, त्यांना सूचनाही दिल्या आहेत की एक्झिस्टिंग मेंबर करता सुद्धा बघा त्यांची सुद्धा काही काही प्रॉब्लेम्स आहेत. पण ॲज ऑन टुडे रेरा फक्त नवीन मेंबर्स करता जे फ्लॅट बुक करतात त्यांच्याकरताच काम. मोफाचं इम्प्लिकेशन्स वगैरे काय आहे? मोफा आता गेलं सगळं. मोफाचं काय नाही. मोफा फक्त तुम्हाला ह्याच्याबद्दल कॅल्क्युलेशनसाठी तुम्हाला फक्त ऑफर देण्यापुरतं आहे. मोफा म्हणजे कसं असतं, मोफा ही काय आहे, मोफा ही कार्पेट एरिया आहे. म्हणजे जिथे जिथे तुमचं कार्पेट जातं विदाउट वॉल, जसं आता हा कॉलम आहे ह्याच्या बाजूने तुमचं फिरतं सगळं. ही जी एरिया आहे ही युजेबल एरिया म्हणतो, युजेबल कार्पेट ही आता समजा तुम्ही वापरता 400, तर तुम्ही काय एक्सपेक्ट करता मला त्या 400 वरती ॲडिशनल किती मिळेल? तर त्याच्याकरता डेव्हलपर तुम्हाला मोफावरती मोफा एरिया देतो. पण ज्यावेळी आता तुमची नवीन ॲग्रीमेंट होती ती सगळी ॲग्रीमेंट ही रेरावरती होणार आणि मोफा टू रेरा हा 4 ते 5% वाढतो. कळलं की नाही? समजा तुमचा 400 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आहे, मोफामध्ये ऍक्च्युली हे धरलं जात होतं ना, बाल्कनी आणि हे ते पण काउंट केलं आता कसं आहे म्हणजे रेरामध्ये काय माहिती बाल्कनी जर दिली तर ही वेगळी बाल्कनी झाली जाते. रेरामध्ये एक्सटर्नल साईड म्हणजे ही जी एक्सटर्नल साईड आहे ना ती अख्खी पकडली जाते इन्क्लुडिंग कॉलम बिलम सगळं आणि व्यतिरिक्त त्याच्या बाल्कनी. त्यामुळे तुम्ही जर तुमचा फ्लॅट नंतर विकला तर तो तुमच्या रेरावरती विकला जातो कारण ॲग्रीमेंट तुमचा रेरावरती. आता आमचा एक्झिस्टिंग एरिया साधारण 600 स्क्वेअर फूटच्या आसपास कार्पेट आहे. प्लस त्याच्यामध्ये रेराचं जर ॲड केलं तर 8 ते 9% ॲड होऊन 650च्या आसपास होतो. 8 ते 9% नाही होणार. नाही 8 ते 9 म्हणजे आता दिलेल्या म्युन्सिपाल्टीच्या लिस्टप्रमाणे 655 ते 658 येतो आमचा रेरा कार्पेट. म्युन्सिपाल्टी नाही देत आपल्याला. म्युन्सिपाल्टीने आम्ही करून घेतले 655च्या आसपास. आणि त्याच्यामध्ये स्टेअर केसच्या मधली तुम्ही जर जागा ऑब्झर्व केलेली असेल आमची तर जवळजवळ 240-50 स्क्वेअर फूट जागा आहे. तर ती जर 4 फ्लॅटला डिवाइड केली तर 43 ते 45 स्क्वेअर फूट ॲड होईल. कसं झालं ना म्हणजे ओपन स्पेस आहे ती आपल्याला. जसं आहे तुमची सोसायटी आहे पहिली गोष्ट बरोबर ना, सोसायटी आहे ना तुमची. हो सोसायटीतल्या ह्या कॉमन एरियाज असतात. स्टेअरकेस पॅसेज हा कॉमन एरिया. त्यामुळे आता तुमची जी आहे ना ही तुमची इंडिव्हिज्युअल एरिया पकडली जाते. डेव्हलपर ही तुमची इंडिव्हिज्युअल एरिया पकडली व्हॉट जाते. अबाउट दॅट? ती एरिया तुमची पकडली जाणार नाही. कुठचाही डेव्हलपर तुमच्या त्या एरियावर डिवाइड करणार नाही. याची 200% मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही ओनर बेस किंवा 40 सिस्टीममध्ये राहिला असतात ना तर तुम्हाला ती डिवाइड झाली असते. पण इथे तुमची ती डिवाइड होणार नाही. त्यामुळे तुमचा आत्ताचा जो एक्झिस्टिंग एरिया आहे तोच तुमचा ग्राह्य धरला जाणार. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचा जो ऑक्युपेशन प्लॅन आहे जरा नीट लक्षात आहे. मॅडम बसा तुम्ही 2 मिनिटं. काय बिस्किट नाही खात तरी हरकत नाही. ऑक्युपेशनचा जो प्लॅन आहे तो सगळ्यात महत्वाचा प्लॅन आहे, एवढं लक्षात घ्या. ऑक्युपेशन प्लॅनवर जी बिल्टअप एरिया आहे, ऑक्युपेशन प्लॅनवर जी बिल्टअप एरिया आहे त्या बिल्टअप एरियावर 35% फंजिबल तुम्हाला मिळणार आहे. बिल्टअप एरियावर 35% फंजिबल मिळणार आहे. कार्पेटवर किती होतं ते नंतर काढू आपण. त्यामुळे तो कार्पेटवर तुमचा साधारण 25 ते 26% येऊ शकतो किंवा 27% येऊ शकतो. साधारण येईलच असं मला माहिती नाही, मी तुमचा एकही पेपर बघितलेला नाही. त्याच्यामध्ये आणखी एक विचारायचं आहे. 35% तुम्ही म्हणता ना फंजिबल एफएसआय येऊ शकतो. तर 30 वर्षापूर्वीची जी बिल्डिंग आहे तुम्ही आत्ता JR आल्यामध्ये ऑक्टोबर 2023ला त्याच्यामध्ये ती 15% आणखी ॲडिशनल मिळते. असं आम्हाला हे आलेलं आहे, हायकोर्टात हे आलेलं आहे. ते सगळं फिरते साहेब. मी आता आम्ही नाही म्हणजे मी तुम्हाला फक्त डाऊट विचारतो. डाऊट आहे तुमचा तो बरोबर आहे किंवा बरोबर म्हणण्यापेक्षा काय माहिती आहे आता हे व्हॉट्सअप आणि ह्याच्यामुळे ना या जे एवढ्या सगळ्या गोष्टी फिरतात ना आणि त्या आपण काय करतो आपण वाचतो आणि डायरेक्ट आपण फॉरवर्ड करतो. त्याची शहानिशा कोणी केलेली नसते. फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली आम्ही ह्या सगळ्या गोष्टी रोज बघतो.
त्यामुळे तुम्हाला काही ॲडिशनल 15% मिळणार नाही आहे. तुम्हाला बिल्टअप एरियावरती 35%च मिळणार आहे. मला विचाराल तर मला दुसरा कोण तुम्हाला 50% देत असेल, गो अहेड विथ, मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही मध्यंतरी आता 10 स्क्वेअर मीटर बोलला, सांगितलं ना मी. त्याचा फायदा TDR मध्ये होतो, तुम्हाला नाही होतो. कारण ते तोच कन्सेप्ट आहे ना, 15% और 15% ऑफ बिल्टअप एरिया पण तो TDR मध्ये होतो, तुम्हाला ह्याना इंडिव्हिज्युअल मध्ये मिळत नाही. इंडिव्हिज्युअल मध्ये. तुम्ही मगाशी म्हटलं ना, म्हणजे आता 35% जर ऍड केला तर 650 आपला रेरा कार्पेट धरला तर त्यामध्ये 900 ते 950 स्क्वेअर फूटचा फ्लॅट होतो. तुम्हाला परत सांगतोय 35% तुम्ही धरू शकत नाही. 25%, 26%, 27% काही येऊ शकतं कार्पेटवरती. कारण बिल्टअप वरती 35% आहे. बिल्टअप टू कार्पेटचा रेशो हा किती येतो? 1.13 येतो, 1.12 येतो, 1.15 येतो. हे तुमचे जेव्हा प्लॅन्स ऍक्च्युअल ड्राफ्ट केले जातील त्याच्यामुळे बघितलं जाईल. पण बिल्टअप ऍक्च्युअली कार्पेट पेक्षा जास्तीच येतो ना, मग त्याच्यात 15 ते 20% ऍड होणार आहेत ना तुमचे. आपका एक्जिस्टिंग जो बिल्टअप है ना, आपके एक्जिस्टिंग बिल्टअप के ऊपर ही 35%. आणि वो इक्वल मैं बोल रहा हूँ, वही बोल रहा हूँ मैं, 900 to 950. सर कसं आहे माहिती आहे, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ना याच्या फिगर्स आहेत ना, या अजिबात लक्षात घेऊ नका. मी तुमच्या म्हणतात ना मेंटल सॅटिस्फॅक्शन करता सांगतो सगळ्यांच्याच. कारण काय होतं माहिती आहे, आपल्या डोक्यात म्हणजे अनफॉर्च्युनेटली तुमच्या डोक्यात एकदा बसलं ना, मला 900च मिळणार आहे, की तुम्ही दिवस रात्र जळीस तरी काष्टी पाशाने एकच लक्ष की मला 900 मिळणार आहे. आणि उद्या बिल्डरने 850 दिली की तो बिल्डर चोर आहे. सिंपल. मला 900च पाहिजे. आणि या 900 वरती अर्ध्या जणांना माहित नसतं 900 काय. एकाने सांगितलं 900 म्हणून अर्धे जण त्याच्या 900 पाठी असतात आणि अर्धे जण जातात म्हणून बाकीचे त्याच्या पाठी असतात. त्याची शहानिशा काय आहे हे सांगण्याचं काम PMCचं आहे आणि ते समजून घ्यायचं काम तुमचं आहे. तुम्ही जर समजूनच नाही घेतलं तर हा वाद तुमचा एप्रिल 2025 पर्यंत आरामात चालेल, त्याला काय प्रॉब्लेम नाही. सो यू हॅव टू डिसाईड की आपल्याला काय, जसं एखाद्या गोष्टीत जर आपल्याला नॉलेज नसेल, अर्धवट नॉलेज असेल, तर जो कोण नॉलेज देणारा आहे त्याचं पहिलं ऐकून घ्या आणि मग तुम्ही डिसाईड करा. आणि तो जर चुकीचं सांगतो डेव्हलपर ऑफर तर तुम्हाला देणारच आहे. जर उद्या डेव्हलपरने तुम्हाला 50% ऑफर दिली, पण सगळ्यात पहिला चुकीचा मी ठरलो ना, मी तुम्हाला 25% सांगतो, तर त्यावेळी डेव्हलपरला मी ऍपल टू ऍपल कम्पेअर करायला लावेल ना. कुठून आणली बाबा 50%? इंडियन काही जास्ती दिली तुला एरिया, तर मला दाखव. बरोबर आहे. मला सगळ्या गोष्टी कम्पेअर करावं लागणार आणि मला ते प्रूव्ह करावं लागणार. कारण अशा गोष्टी झालेल्या आहेत. आमच्या अगदी चांगल्या बँड्रासारख्या मेहबूब स्टुडिओला आमचं एक टेंडर होतं. 18 जणांनी टेंडर घेतली होती, तिथे 70,000 ते 75,000 रुपये रेट आहे, इन्क्लुडिंग ओपेराय, रहेजा, कल्पतरू, काय बोलाल ते म्हणाल ते दाखव. सगळे टेंडर घेऊन गेले, भरले फक्त 2 जणांनी, 3 जणांना लागलं. आणि त्यातल्या एकाने प्रेझेंटेशनला आल्यावर तो म्हणाला, अरे अच्छा माझी चूक झाली आहे का, आणि प्रेझेंटेशन सोडून गेला तो डेव्हलपर. कारण आम्ही त्याला क्वेश्चन करणार आहोत ना, कोणतरी तुमच्या वतीने क्वेश्चन करणार आहे. आणि जेव्हा क्वेश्चन बरोबर होता, तुम्ही PMC जर बरोबर निवड केली असेल तर ते तुमची बरोबर होतं. नाहीतर मग सगळंच अगळबगळ चालू आहे ते चालू आहे. मला तुमच्याबद्दल काय हे नाहीये साहेब, तुम्ही लक्षात घ्या. मी तुम्हाला तुमच्या भल्याकरता सांगतोय. त्यामुळे फिगर 900, 600 या फिगर अजिबात विसरून जा. आता तुम्ही जे सांगितलं ना त्याप्रमाणे बिल्टअप एरियाच्या 35% किंवा 25% किंवा 35 बिल्टअपच्या 35% एवढं लक्षात ठेवा. 35%. मग आपला कार्पेट किती येतोय? बिल्टअप आणि कार्पेट तो फिजिबिलिटी मध्ये येईलच आपला. कसं आहे माहिती साहेब, याचं जे नॉलेज आहे ना, हे तुम्हाला जेव्हा फिजिबिलिटी रिपोर्ट येणार ना, त्यावेळेस तुम्हाला अजून नॉलेज मिळणार. त्यामुळे तुम्ही जेव्हा डेव्हलपरवाला PMC गरज नाही, तुम्ही छाती टोकपणे त्याच्याशी वाढू शकता. कारण तुम्हाला PMCने नॉलेज दिलेलं आहे, तुम्हाला कागद दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. बोला ना. सेटबॅकचा इफेक्ट काय असू शकतो? म्हणजे समजा सेटबॅकमध्ये कन्स्ट्रक्शन होण्याच्या आधीच जर गेलेलं असेल सेटबॅक, तर हे हायर साईडला कन्स्ट्रक्शन तुमचं FSI साठी असू शकतं. 1.33 आपण जे पकडतोय ते एखाद्या वेळेस जास्त पण असतो. ऑन द कॉन्ट्ररी सेटबैक अगर 2016 के पहले हैंडओवर हो गया है, हाँ, तो उसका कोई बेनिफिट नहीं मिलेगा. नहीं मिलेगा. आपने अगर हैंडओवर नहीं किया, आपके प्रॉपर्टी कार्ड में अगर वो रिफ्लेक्ट नहीं हुआ, आता जो आपल्याला दिसतोय तो प्रॉपर्टी कार्ड के बाद होता है. हाँ वो आपके नाही, तुमचा आता सर्वे करावा लागणार आहे. ओके. प्रॉपर्टीचा सर्वे, टोटल स्टेशन सर्वे. बरं. तुम्ही म्हणता माझी 1500 स्क्वेअर मीटरची जागा आहे, हां. पण ती जागेवर 1500, 1400, 1600 काय आहे हे बघायला लागतं. ती आल्यानंतर ती जागा
तुमचा अप्रूव्ड प्लॅन, तुमचा कन्व्हेन्स, तुमचं प्रॉपर्टी कार्ड किंवा टीपी रिमा जे काय असेल ह्याच्यामध्ये जी लिस्ट असते लिस्ट ती तुमची कॅल्क्युलेशनला पकडली जाते. कारण बिल्डिंग बांधताना असं सांगताय की जो एरिया घेतला गेलेला आहे BMC तो कंपल्सरी ॲक्विजिशनमध्ये गेलेला आहे. आणि त्याच्याबद्दल आपण त्याचा शहानिशा धरू ना, त्यांचा जर समजा 20 वर्षापेक्षा जास्त झाले असतील ना तर आपण काही करू शकतो, त्याचा बेनिफिट मिळेल. आता जर नवीन अजून फर्दर सेटबॅक जाणार असेल ना त्याचा 200% बेनिफिट तुम्हाला TDR मिळेल. 250 हायलाइट सिटीमध्ये 250 टाइम्स. त्याचा 20 वर्षापेक्षा जास्त झालेले असेल ते. चले गए हैं और प्रॉपर्टी कार्ड में रिफ्लेक्ट नहीं हुआ. दुसरं एक विचारायचं होतं. एक मिनिट सर. बहुसंख्य वेळेला बिल्डअप आणि कारपेट याच्यामध्ये गोंधळ घातला जातो किंवा सांगितलं जातं. तर हे जाणीवपूर्वक केलं जातं सर्वसामान्य माणसाला याच्यातलं खरं बघायला गेलं तर काही कळत नाही. त्यामुळे ही टाळता येईल का? कसं आहे बिल्डअप आणि कारपेट ज्या वेळेला तुम्ही घर घेतलं असेल त्यावेळेला तुम्ही काहीतरी ॲग्रीमेंट केलं असेल, त्या ॲग्रीमेंटमध्ये काहीतरी या डेव्हलपरने टाकून दिली असेल, ती तिथे लिहिली असेल समजा कारपेट बिल्डअप तर गोष्ट वेगळी. दुसरी गोष्ट आज काय होतं त्याच्यानंतर होतं असेसमेंट. असेसमेंट ही एक इतकी चमत्कारी गोष्ट आहे की उद्या तुम्ही असेसमेंटवाला सॉरी इथे BMC कोण काम करत नसेल तर किंवा असेल तर सॉरी पण असेसमेंटवाले असे असतात कुठे दाखवायचे ही एरिया बाहेरची तो देतो ना. आपल्याला काय वाटतं त्याचं असेसमेंट मी भरतो म्हणजे ती माझी एरिया झाली. त्यामुळे असेसमेंटवाली एरिया. आणि तिसरी गोष्ट बऱ्याचशा सोसायटीमध्ये असं असतं की त्यांच्याकडे एक वर्षानुवर्ष चाललेली एक लिस्ट असते, यांची 400 यांची 500 यांची 600 आणि त्याच्यावरतीच इतके 50 वर्ष तुम्ही काम करता. उद्या समजा आपण मेजरमेंट करायला गेलो, सगळ्यांनी ठरवलं की जाऊ दे आपण मेजरमेंट करूया, आपण वाद नको, जसं सरांचा विषय आहे कशाला काय नेहमीच वाद होता तर आपण मेजरमेंट करूया. आणि मेजरमेंट करून समजा तर 400 ची 355 आली आणि 500 ची 495 आली. आहे ती आहेच ना, चेंजेस तुम्ही काय केलेले नाहीत, वर्षानुवर्ष तीच आहे. तर मग ती एरिया घ्यायची की वर्षानुवर्ष चाललेली 400-500 एरिया घ्यायची का जो अप्रूव्ड प्लॅन आहे तुमचा त्या अप्रूव्ड प्लॅन ड्राफ्ट केल्यानंतर आतमध्ये जी एरिया आहे ती घ्यायची. हा निर्णय हा तुमचा सोसायटीचा निर्णय आहे आणि हे रिझॉल्युशन पाहिजे याच्यामध्ये की आमची एरिया एवढीच आम्ही धरणार आहोत व ती जास्ती असेल कमी असेल त्याच्या प्रपोर्शनेट तुम्हाला ॲडिशनल कार्पेट मिळणार. जसं सिंपल गोष्ट सांगतो, समजा तुमची 500 स्क्वेअर फुटाची जागा आहे आणि 50 स्क्वेअर फुटाची बाल्कनी आहे, कारण पूर्वी 10% बाल्कनी फ्री ऑफ FSI होती ती द्यायला द्यायची. जेव्हा मी सरांना म्हटलं की 35% बिल्टअप एरियावरती बिल्डर ऑफर देतो, त्या बिल्टअप एरियामध्ये ही बाल्कनी पकडली जात नव्हती आणि जात नव्हती आतापर्यंत. त्यामुळे व्हायचं काय, तुम्हाला जर तसं बघायला गेलं तुम्ही मला काय म्हणता 500 वरतीच दिली ऑफर, असं कसं, मला 550 माझी मी यूज करतोय तर मला 550 वरती पाहिजे. डेव्हलपर काय म्हणते बिल्डअप एरियावर ऑफर दिली आहे 35%, मग ती तुम्ही प्रपोर्शनली 500 वर करा किंवा 555 वर करा, 550 वर करा. मग ती 550 वर गेली तर 23% येते आणि 500 वरती गेले तर 26% येते. चॉईस इज युअर्स. आणि पण हे रिझॉल्युशन पाहिजे, हे सोसायटीचं रिझॉल्युशन पाहिजे की आम्हाला सगळ्यांना आमची वीज बाल्कनीच एरिया पाहिजे. त्याला काही फरक पडत नाही, ती तुमचं फक्त पर्सेंटेज कमी होतं कारण ती 10% फ्री होती. जर वाद असतील तर इट इज ऑलवेज बेटर की तुम्ही सगळ्यांनी एका एजन्सीला नेमून तुमची एरिया चेक करून घ्या किंवा तुमचे जर प्लॅन्स मिळाले एक्झिस्टिंग तर ते प्लॅन ड्राफ्ट करून घ्या आणि त्याच्यावर तुम्हाला समजेल कुठे फरक पडतो. समजा एखाद्याने किचन मधली आणि हॉलमधली वॉल काढून टाकली, एक 10 फूट बाय 6 इंच 5 स्क्वेअर फुटाचा फरक पडतो, त्याची एरिया 5 स्क्वेअर फुटात जास्ती दिसणार आपल्याला. किंवा एखाद्याने बाल्कनी मधली वॉल काढून टाकली आणि बाल्कनीशी पूर्ण मोठा वॉल केला तर फरक पडतो. पण हे कसं आहे माहितीये, हे प्रत्येकाच्या अंडरस्टँडिंग वरती आहे. भांडणं होतात मलाही माहिती आहे आणि हे कॉमन आहे. म्हणून म्हणतो आपल्याला पहिलं विषय समजून घेतला पाहिजे की आपल्याला काय आहे. आणि ह्याच्याकरता सोसायटीचा MC चा याच्यामध्ये भरपूर मोठा हात आहे की त्यांनी पहिल्यापासून या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे. ज्या वेळेला हे प्रेझेंटेशन होतात ना त्यावेळी लोक सगळ्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त होतात, मग सगळे एक एक उठतात की आम्हाला हे असंच पाहिजे, आमचं तसंच आहे, असंच आहे. सो MC हॅज टू बी व्हेरी क्लिअर फ्रॉम डे वन की आपल्याला एवढीच मिळणार आहे
जेव्हा आपण टेंडरिंगला जातो ना तिथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर पाहिजेत आणि ट्रान्सपरंट पाहिजेत, तर तुमची फटाफट रिडेव्हलपमेंट होईल. ट्रान्सपरन्सी नसेल तर बसा. बरोबर. बरं, रेडी रेकनरच्या बाबतीत तुम्ही बोलला जे स्टॅम्प ड्युटीचं, तर ती शक्यता किंवा आपण पुढे जातोय वगैरे ह्या गोष्टीवर आपण बुक करू शकत नाही का, किंवा काय वी आर गोइंग अहेड डिमॉलिशन वर गरजेचं आहे? बीएमसी नाही, डिमॉलिशन बीएमसी सोडणार का तुम्हाला ₹1? कोण बीएमसी मध्ये काम करतं का इकडे? नाही ना, असेल तरी हातवरती करणार. कारण म्हाडामध्ये वगैरे मागे जेव्हा ते TDR बुकिंगला किंवा याला ते परमिटेड तेव्हा नाही असं केलेलं आहे. कारण कुर्ल्यामध्ये नेहरू नगरमध्ये आम्ही जुन्या याच्यात वगैरे त्या प्रकारे हे केलं होतं आणि तो TDR बुक करून ठेवलेला आता होता. म्हाडा नाही ना आपलं, आपली बीएमसी. नाही, म्हणून त्या हिशोबानेच विचारलं मी वेदर इट इज पॉसिबल. कारण जे कुठच्याही गोष्टीला deadline आहे बीएमसी ना- कुठची गोष्टी सर्क्युलर तुम्हालाही माहिती, सर्क्युलर टाकते ना त्यामुळे एक कट ऑफ डेट टाकते. नाही, यात काय होतंय, डेडलाईन इज टू नॅरो. नॅरो असं नाही, मला नाही वाटत ते नॅरो आहे. तुम्ही जर प्रोसेस फॉलो केलीत ना साहेब, आणि सगळ्या गोष्टी जर वेळेवर केलात ना तर तुम्हाला कुठच्याही गोष्टीचा हे होत नाही. साहेब आम्ही तुम्हाला सांगतो, आमची हुशारी सांगत नाही, पण 1-2 सोसायट्या होत्या पार्ल्यामधल्या, ज्या वेळेला कन्सेशन होती प्रीमियम मध्ये 50%, त्यावेळी आमच्या ऑफिसमध्ये त्यांची 15 जुलै का 15 ऑगस्टला आमच्या ऑफिसमध्ये एजीएम झाली होती की आपल्याला सेल्फला जायचं आणि आपण करूया. आणि डिसेंबरमध्ये त्यांना आम्ही त्यांची आयओडी आणून दिली आणि त्यांना कन्सेशनमध्ये 3 करोड रुपये त्यांचे वाचवले. सो इट डिपेंड्स ऑन यू, बोथ ऑफ अस, किती फास्ट आपण काम करू शकतो. ऑफकोर्स तुमच्या केसमध्ये डेव्हलपर असू शकेल, पण डेव्हलपरला तेच पाहिजे ना की त्याचाही पैसे जर वाचत असतील तर तो डेफिनेटली करण्याचा प्रयत्न करणार. फक्त कसं आहे माहिती आहे, आपल्याला त्याला साथ दिली पाहिजे. उगाच इगो प्रॉब्लेममुळे जर आपण ताणून धरला ना तर काही होत नाही, फायदा कोणाचाच होत, नुकसान भरपूर होतं. ते त्यांचं म्हणजे रेडी रेकनर तर वाढणार आहे, तर त्याच्या आधीच जर आपण काय बुक करून वगैरे ठेवलं तर वगैरे, तर म्हटलं तसं नाही होत. प्रोसेस पुरी झाली काय ना रे? हा? प्रोसेस पुरी झाली काय ना रे? पण काही comply केलं. मेजरमेंट केली होती, जे रेप्युटेड आर्किटेक्ट होता ना BMC, ते ग्राह्य धरतील ना, म्हणजे आपल्या कॅल्क्युलेशन पेपर त्याला दाखवलेलं होईल ना. सगळे पेपर ते बरोबर. त्याच्यामुळे आपल्याकडे रेकॉर्ड आहे. आणि सेल्फ डेव्हलपमेंटला गेला तर काय फरक आहे साधारण? जस्ट तुमच्याकडे नॉलेज आहे. ठीक आहे, प्रश्न विचारला म्हणून उत्तर देतो, मी काही इन्सिस्ट करत नाही. 2 प्रकारचं रिझोल्युशन असतं. आम्ही एक सोसायटीचं काम करतोय मरोळमध्ये, 26,000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे. किती? 26,000. 284 मेंबर्स आहेत आणि ते सेल्फ डेव्हलपमेंट राईट फ्रॉम डे 1. 2 वर्ष प्रोसेस चालू आहे PMC सिलेक्शनची आणि वी आर द फायनलिस्ट. सो डे 1 पासून ते जात आहेत. त्याच याच्यात. भले त्यांना काय माहित नाही की काय चाललंय बाहेर, त्यांचा फोकस सेल्फवर. हा एक कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी कुठची आहे तर फिजिबिलिटीवरती डिपेंड असतं. सगळ्यात महत्त्वाचं मी म्हटलं असं, माझं जर तुम्ही ऐकलं असाल तर जिथे 20% प्रॉफिट आहे मिनिमम, तिथे डेव्हलपर 100% येणार. लक्षात घ्या. काही काही वेळेला जर 20% पेक्षा प्रॉफिट कमी गेला, 15 गेला, 18 गेला किंवा 12 गेला, पार्ला किंवा सांताक्रूझ सारखे जिथे हाईटचे प्रॉब्लेम्स आहेत तिथे तर 9-10% वरती प्रॉफिट होतं. तर या लोकांनी करायचं काय, ते डेव्हलपर येत नाही तिकडे, कारण प्रॉफिट नाही. भले रेट पार्लाला 40,000 रुपये रेट आहे, पण जर त्याला परवडत नसेल तर तो कशाला येणार. तर त्या केसमध्ये जेव्हा फिजिबिलिटी येऊन मग लोक शांत बसतात किंवा त्याला प्रश्न पडतो आता करायचं काय मग, तर त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही सेल्फचं ऑप्शन ट्राय करू शकता. तर सेल्फ आणि बिल्डर बेसमध्ये काय फरक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे सेल्फमध्ये डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट साईन होत नाही कोणाबरोबर, जे डेव्हलपर बरोबर होतं. एकदा डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट साईन केलात की मग राम भरोसे. म्हणजे चांगले बिल्डरही आहेत, वाईट नाही. इथे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, इथे सोसायटीवर ॲग्रीमेंट होतं. ऍडिशनल एरिया जी आहे, जसं साहेबांचा प्रश्न तसा, फक्त ती 25-26 या रेंजमध्येच फिरत राहते. सेल्फ मध्ये गेला तर आपल्याला काय प्रॉफिटची चिंता नाहीये, आपल्या हातातच आहे करायचं.
त्यामुळे हे जे 25% आहे ते तुम्ही 30-35 जशी फिजिबिलिटी इकडे तिकडे होईल, कारण शेवटी एक्सेलवरती कॅल्क्युलेशन, त्या ह्याच्यावर तुम्ही ती 30% घेऊ शकता स्वतःला, 35% घेऊ शकता, किंवा जी अलाउड आहे तुम्हाला 3 FS आहे तो प्रत्येक जण घेऊ शकतो, कधी घेऊ शकतो, त्यावेळी त्याचे तो पैसे देईल त्यावेळेस तो घेऊ शकतो. फ्री तर मिळणारच आहे, फी पहिली मिळाली त्याच्यानंतर जी वरची आहे ती तुम्हाला पैसे घेऊन मिळाले. दुसरी गोष्ट याच्यामध्ये प्लॅनिंगमध्ये बराचसा एक फ्री हँड असतो, कारण डेफिनेटली जर चांगला प्लॉट असेल, चांगलं फ्रंटेज असेल, तर काही काय म्हणजे तुमचे एक्झिस्टिंगवाले सुद्धा फ्रंटला येऊ शकतात, किंवा चांगल्या प्रॉमिनंट ठिकाणी डेव्हलपर आला की तो जो व्ह्यू प्रॉमिनंट व्ह्यू आहे किंवा चांगला सेलेबल व्ह्यू आहे तिकडे तर स्वतःचं सेल ठेवणार आणि उरलेलं तुम्हाला पाठीमागे टाकणार किंवा कुठेतरी टाकणार, तिथे तुम्हाला चॉईस नाही आहे, अनलेस अँटिल तुम्ही ॲडिशनल एरिया घेतली आणि तुम्ही त्या विंगमध्ये गेला. दुसरी गोष्ट इकडे आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला प्रॉफिट बघायचा नाही, मला किती कॉर्पस इथे शून्य असतो पहिल्यांदा स्टार्ट होईल सेल्फमध्ये, कारण प्रॉफिट हा तुमचा कॉर्पस आहे, आणि जो तुम्हाला बिल्डिंग कम्प्लीट झाल्यानंतर जो काही उरेल मग तो 5% उरेल, 10% उरेल किंवा 25% उरेल. उद्या चांगला सेल झाला तुमचा, आपण अजून केला होता 40,000 रुपये आणि एकदम 60,000 रुपये आला, तर तुमचा प्रॉफिट झाला ना तो. तर तो प्रॉफिट तुमच्या एक्झिस्टिंग मेंबरच्या एक्झिस्टिंग एरियाच्या शेअर प्रमाणे तुम्हाला इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो, कळलं की नाही? त्यामुळे काय होतं, आपल्याला काय लक्ष द्यायचं आहे की मला 3 वर्षाने नवीन घरात परत यायचं, त्याच्याकरता मला सेल करायचं आहे, मला फ्लॅट विकायचं आहे किंवा काय जे करायचं आहे. ऑफकोर्स इथे फ्लॅट विकण्याचं टेन्शन तुमच्यावरती आहे, पण मी म्हटलं जसं की लोकेशन चांगलं असल्यामुळे किंवा ॲडिशनल एरिया तुम्हीच लोकांनी घेतली, तुमच्या मुलांनी घेतली, तर बराचसा सेलचा भार कमी होतो, बराचसा इंटरेस्ट कॉस्ट कमी होते आणि प्रोजेक्ट फिजिबल होतं आणि प्रोजेक्ट आपण करू शकतो. त्याच्याकरता तुम्हाला एक एजन्सी पाहिजे जी तुमच्या बरोबर काम करेल आणि तुमच्याकरता काम करेल. सेलमध्ये तुम्हाला काय सिमेंटच्या गोणी लिहायच्या नाही आहे की आज तू ये रे 2 ते 4 तू बस, मग 4 ते 6 मी बसतो आणि किती रेती टाकली आणि किती सिमेंट टाकली, तुम्हाला काही करायचं नाही. तुम्हाला एक PMC नेमायची आहे ज्याच्याकडे अंडर वन रूफ सगळ्या गोष्टी होतात, जो रिस्पॉन्सिबल आहे, जो तुमच्या प्रॉफिटमध्ये नाही, जो तुमच्या लॉसमध्ये नाही, त्याला फक्त त्याचं जे कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू आहे त्याच्याप्रमाणे तो काम करणार आहे आणि त्या रिझल्टनुसार काम करणार आहे. त्याची 10 रुपये फी आहे ती त्याला त्यांनी रिझल्ट दाखवले की 10 रुपये फी त्याची डिस्ट्रीब्यूट होणार. अशा एजन्सीला अपॉइंट करून तुम्हाला ते प्रोजेक्ट कम्प्लीट करायचं. त्यामुळे प्रत्येकाचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज हे आहेतच, दोघांमध्येही रिस्क आहे, पण काही काही आपल्या सेल्फमध्ये आपण कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ शकतो, कॅल्क्युलेट, आणि सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. सेल्फमध्ये ट्रान्सपरन्सी ही सगळ्यात महत्त्वाची आहे, 100%. जे त्यांना माहिती आहे ते यांना माहिती आहे, ते कान गोष्टी नाही कळत, कळलं की नाही? कारण ट्रान्सपरन्सी असेल, लोकांचा विश्वास असेल मॅनेजिंग कमिटीवर, RDC MC वरती, आणि सगळ्यात महत्त्वाचा लास्ट बट नॉट द लिस्ट PMC वरती, तर ही गोष्ट तुम्ही आरामात करू शकता. आणि हे मी विश्वासाने का बोलतो की मी प्रूव्ह केलेलं आहे, पण मी तुम्हाला इन्सिस्ट करत नाहीये, पण प्रत्येकाच्या गोष्ट हे असतं. तुम्ही प्रश्न विचारला म्हणून त्याचं उत्तर देतो. फायनान्सिंग कसं असतं, म्हणजे निर्वाचा पैसे आता कसं आहे, हा पण एक महत्वाचा प्रश्न, स्वस्त मस्त आणि जास्त पाहिजे. जेव्हा माणूस म्हणतो की मला सेल्फ करायचंय पण मी 1 रुपया काढणार नाही, म्हणजे एवढ्याच आत्मविश्वासाने मोठ्याने उभा राहून तो सांगतो सेल्फ करायला मी पण 1 रुपया काढणार नाही. तशा गोष्टीत काय करायचं, आम्ही करतो या गोष्टी. फॉर्च्युनेटली मी म्हटलं तसं की मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक जी आहे ती या गोष्टींना सपोर्ट करते, पण आम्ही अजूनही तिच्याकडनं 1 रुपया घेतलेला नाही आमच्या सेल्फच्या कामात. का तर आमच्याकडे काही इन्व्हेस्टर्स आहेत, प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स, जे आपल्याला मदत करतात. कारण तुम्ही काय म्हणताय मी 1 रुपया काढणार नाही, असे घरी तर ते काटल्यावर त्यातला प्रकार. तर मग काय करणार, मग तुम्हाला मी इन्व्हेस्टर आणणार, समजा हा माझा इन्व्हेस्टर आहे, बाबा IOD पर्यंत किती खर्च आहे, बाबा 5 करोड रुपये खर्च आहे, तर मी त्याला घेऊन येईन, बाबा हे बघ लोकेशन बघ, आवडते का तुला, तर ठीक आहे, काय काय त्याच्या कमर्शियल येऊ शकेल का, येऊ शकेल, रेसिडेन्शियल हो चांगलं आहे, काय बाबा एवढ्या ठीक आहे 5 करोड रुपये देतो.
तुम्हाला 5 रुपये हातात ठेवेल, पण त्याच्या बदल्यात तो त्याचा माल घेईल आणि तो माल डिस्काउंट रेट. जर तुमचा इथे रेट समजा 50,000 रुपये चालू असेल तर कमीत कमी 30% तरी डिस्काउंट रेट घ्या आणि त्याच्याबद्दल तुमची तक्रार नको, कारण तो तुम्हाला मदत करतोय आणि त्याचा मोबदला तुम्ही त्याला देताय आणि हे सगळं फिजिबिलिटीमध्ये पकडलेलं असतं. सिमिलरली उद्या जर तुम्ही मला हा इन्व्हेस्टर नकोय, आनंद आहे, पण तुमच्यातले 10 जण म्हणाले की हा आम्हाला एक ॲडिशनल फ्लॅट घ्यायचा, तो आम्हाला कितीला पडेल? ती काय कॉस्ट, कन्स्ट्रक्शन कॉस्ट इन हाऊस त्याला पडेल समजा 35,000 रुपये पडतो कॅल्क्युलेशन. तर उद्या तुम्ही मला 2 करोडचा फ्लॅट मी तुम्हाला 1 करोड उद्या देतो 50% ॲडव्हान्स. तर मला तुम्हाला तो फ्लॅट 35ला नाही, मग तुम्हाला मला कॅश फ्लो बघून मग तुम्हाला तो फ्लॅट 28-30 ह्याला द्यावा लागेल, कारण तुम्ही सोसायटीला मदत करता ते 10 जण, त्यांचा फायदा सुद्धा झाला. या सगळ्या गोष्टी बऱ्याच आहेत की जे स्ट्रक्चर करावं लागतं. कळलं की नाही? असे किती केलेत साहेब? आमची 4 ते 5 कामं चालू आहेत, त्यातली एकाचे ऑक्युपेशन आलेलं आहे. आता लेटेस्ट आम्ही करतोय गोरेगावला आहे, 3,300 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे, 48 मेंबर आहे गोरेगाव ईस्ट. हा फायनान्स मॅनेज. आणि ड्युरेशन किती लागते? ड्युरेशन तेवढं 2 वर्ष 3 वर्ष डिपेंड छोटा असेल तर. मी म्हटलं तसं काय माहिती आहे, आपल्याला नवीन घरात राहायला मिळतं, चांगल्या विथ अम्युनिटीज, हाच आपला त्याच्यामध्ये माझा उद्देश आहे. मला काय तुम्हाला बिल्डर बनवायचं नाही आणि तुम्हालाही बिल्डर बनायचं नाही, कारण तुम्हाला प्रॉफिटवरती लक्षच ठेवायचं नाही. हा, पण बिल्डिंग कम्प्लीट करण्याकरता जे करायचं आहे तुम्हाला करायचं आहे, कारण सेल झाल्याशिवाय तुमचा इकडे स्वतःची बिल्डिंग जो बनणार नाही, एवढं लक्षात ठेवा. ते लोक म्हणतात आम्ही आमचं बांधमध्ये राहू, उपयोग काय तर राहण्याचा. एवढं मी कॅल्क्युलेट होत. एक क्वेश्चन आहे, सेल्फ डेव्हलपमेंटसाठी जेवढे मेंबर्स आहेत ते सगळेच्या सगळे रेडी पाहिजे. मला विचाराल तर आम्ही जनरली 100% कन्सेंट असेल तरच पुढे जाऊ. हां, काय करायचं? कारण काय माहिती आमची लाईन अशी आहे रिअल इस्टेट की एनी टॉम डिक अँड हॅरी कॅन कमेंट ऑन. सॉरी टू से, असं प्रोफेशन आहे आमचं की उद्या कोणी उठून आम्हाला ज्ञान देतो आणि आम्हाला ते ॲक्सेप्ट करावं लागतं. मग तो पानवाला असेल तर दूधवाला असेल, ॲक्सेप्ट करावं लागतं. किंवा तू शिवाजी. सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये मेंबर्सनी पैसे काढून केलेत तर हो करतात ना. माझी जी पार्लाची जी आहे देशपाल स्कीमची त्यांनी 60% एरिया स्वतःला एक्स्ट्रा घेतली 60. आणि सगळ्यांनी contribution. आमची जेव्हा प्लिंथ आली त्यावेळेस प्लिंथला सगळा माल आमचा विकला गेला होता, त्यामुळे आमचा डे 1ला म्हणजे प्लिंथलाच प्रॉफिट बुक झाला होता. का प्रॉफिट बुक झाला? तिथे मारवाडी लोक होती, प्रमोटर्स म्हणजे चेअरमन सेक्रेटरी वगैरे. मारवाडी लोकांचं गणित खूप छान असतं आणि त्यामुळे ते 40,000ची वाट बघत बसले नाही, त्यांना 33,000 त्यांनी माल विकून टाकला. दोघांचंही टेन्शन गेलं ना, आमचंही गेलं त्यांचंही गेलं. आम्ही फक्त मग खर्च कसा कमी होईल त्याच्याकडे बघत होतो. हा कोणा तुमचा आमची 32 माणसांची सोसायटी आहे, म्हणजे टोटल 16 त्यातले 23 मेंबर आम्हाला पॉझिटिव्ह म्हणजे हो झालेले आहे डेव्हलपमेंटसाठी जाण्यासाठी. 6 मेंबर ॲबसेंट राहिले होते आणि 3 जणांनी नाही सांगितलं. आता उद्या समजा डेव्हलपमेंटला जायची वेळ आली तर प्रत्येकाला कॉन्ट्रीब्युशन काहीतरी द्यायला लागणार. कॉन्ट्रीब्युशन सेल्फ नाही म्हणत, सेल्फ नाही म्हणत, आपल्या सोसायटी रिडेव्हलपमेंटसाठी कॉन्ट्रीब्युशन काय तुमच्या नॉट सेल्स नाही, कुठच्या ह्याच्यावर काही करायला लागत नाही. कारण काय प्रश्न काय येतो माहिती तुम्हाला सांगतो, जे राहिलेले मेंबर्स आहेत म्हणजे 23 आणि उरलेले 9, 6 आणि 3, त्यात उरलेल्या 9 मेंबरचं काय करायचं? कसं असतं, काही जण त्यातले जण आहेत ना, त्यांनी 12 वर्ष गेले पैसे दिलेले नाहीत, 10 ते 12 वर्ष. ठीक आहे. तर कसं आहे तो पर्सनल बोलत नाही, मी इन जनरल बोलतो. पर्सनल मी काय मला माहिती नाही आहे गोष्टी, पण जनरली रिडेव्हलपमेंट कसं असतं माहिती आहे का, की सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे इगो प्रॉब्लेम. सगळ्यात महत्त्वाचा 10 वर्षापूर्वीची एखादी कमिटी असते त्यांनी सुरू केलं असतं परवा रिडेव्हलपमेंट करूया, आणि अनफॉर्च्युनेटली ते होत नाही. आणि 10 वर्षांनी कमिटी बदलते, दुसरी कमिटी येते आणि तिच्या हाताला यश येतं, तिथे डेव्हलपमेंट सुरू होतं किंवा त्याचं काहीतरी एक स्टेप पुढे जायला लागतं. मग तिथे माझा इगो प्रॉब्लेम येतो.
लास्ट टाइम ह्याने मला हे केलं होतं ना, आता बघतो याला कसं. काय असतं माहितीये का, जर तुम्ही नॉलेज पास नाही ना केलं दुसऱ्याला, त्याला कळणार कसं. आता मला आता तुम्ही बोलताय म्हणून याच्याविषयी बोलतो की 6 जण आलेच नाही, तर त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असेल ना, तो जाणून घ्यायचा कधी प्रयत्न केलाय? इंटरेस्ट नव्हता आणि ठीक आहे. न्यूट्रलच राहायचं होतं. हरकत नाही. ज्यांनी नको म्हटलं प्रॉमिनेंटली, त्यांचा जो काहीतरी प्रॉब्लेम असेल. आज कसं असतं माहितीये का, मी म्हटलं असं की अर्धे जण असतात ना, ते वारा वाहील त्या दिशेला वाहतात. रिडेव्हलपमेंट, हो रिडेव्हलपमेंट माहिती काही नाही. सेल्फ रिडेव्हलपमेंट, अरे सेल्फ रिडेव्हलपमेंट तिकडे धावले. जे उरलेले असतात ना, त्यांना बघूया रे काय होते ते, कोण कुठे जाते बघूया, मग आपण आहोत ना, बघू ना आमच्याशिवाय कुठे जाणार सपोज. फार एक दोघं असतात त्यांना खरोखर काय माहिती नसतं किंवा कोणी त्यांना सांगत नसतं, किंवा त्यांना ऑफकोर्स एजमुळे किंवा तुमच्याच वेगवेगळ्या त्यांना काही इंटरेस्ट नसतो, पण त्यांना समजावून सांगावं लागतं काय आहे काय नाही, कसं करायचं, काय करायचं. की जिथपर्यंत तुम्ही अवेअरनेस करत नाही ना लोकांमध्ये, तर होणार नाही, तसंच राहणार. मग थोडं काय काउन्सिलिंग करायला लागेल. काउन्सिलिंग करावं लागतं. आता काउन्सिलिंग करायला वेळ कोणाला आहे साहेब? ते करायला लागेल ना आपल्याला. ते काय डेव्हलपर करेल ना, आपल्याला काय असेल तिथे, आपल्याला 51% मेजॉरिटी झाली, मारो काय आलं बाकी. असाच ऍटिट्यूड ठेवला तर पुढे जाणार नाही, तर मग काय काय माहिती, सेंटिमेंटल व्हॅल्यू सगळ्यांचे असतात, प्रत्येकाच्या जाण्यासाठीच आपण हे केलं होतं. हे सगळं सेंटिमेंटल व्हॅल्यू सगळ्यांचे असतात. आज मी ते लहानाचा मोठा झालाय, मला हे मिळतं, मला ते मिळतं, माझं असं झालं, मग तसं झालंय. अरे पण तू आता हे सगळं विसर आणि पुढे जा ना. तुझ्या पायातल्या ताकद वरती 3 माळे चढायची. तू कशाला बोलतोय आता, तू का 3 माळे चढून नवीन लिफ्ट येईल, स्ट्रेचर लिफ्ट येईल, त्याने जा वरती लिफ्टने. या गोष्टी समजायला लागतात. बोला. तुम्ही प्रोज अँड कॉन्स सांगू शकाल का सेल्फ डेव्हलपमेंट आणि थ्रू PMC आणि सांगितलं ना मी मगाशी. नाही मेजर एक काही जनरल लोकांसाठी की हे करावं हे करू नये किंवा पण करावं करू नये ह्याच्याकरता फिजिबिलिटी काढा, मग मी सांगेन करायचं की काय करायचं. तुमची फिजिबिलिटी हे तुमची कुंडली आहे. ते कुंडली तुम्ही जाणार, तुम्ही चोर बनणार की पोलीस बनणार. आणि ती सगळ्यांना सेम आहे, सगळ्यांची सेम आहे, तुमची एकट्याची नाहीये. पण ती आधी काढण्याकरता ती तयारी तर दाखवा, त्या स्टेजला तर या, मग आपण करू ना काय करायचं. कारण सेल्फ डेव्हलपमेंट हे एक पिल्लू आहे, आणि ते जर सोडलं ना मी, तर मग ते सगळं ते कारण पहिल्या क्वेश्चन, पैसे कोण आणणार मला सांगा, फ्लॅट कसे विकले जाणार मला सांगा. इतकंच ना लोक तयारीने उभं राहतात, माहिती तर काही नसतं. आपले प्रश्न विचारायचे काय, बौद्धिक घेऊया. त्यामुळे सगळ्या गोष्टी आम्ही या गोष्टीवर बोलतो, कारण या गोष्टी आम्ही केल्या, त्याच्यातनं जातोय आणि त्या करतोय. त्यामुळे याचा म्हणतात ना, त्याविषयी ऑथेंटिकली बोलू शकतो. पण आता तुमचं कसं आहे, आता तुमची प्रोसेस चालू आहे, उगाच त्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला डायव्हर्ट नाही करत. तुम्ही प्रश्न विचारला आलो नाही म्हणून मी त्यांना म्हटलं, तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी उत्तर देतो. या सर्व केसमध्ये PMCची अकाउंटेबिलिटीच्या हिशोबाने आणि कम्प्लायन्स ऑफ रेग्युलेटरी फॅक्टर्स, त्याच्यामध्ये डिपेंडिंग ऑन द प्रोग्रेस वगैरे जे नवीन येतात त्याच्या बाबतीत तुमचं सर्व. मी म्हटलं तसं की साहेब, आमचं काम हे अगदी राईट फ्रॉम ऑब्टेनिंग प्रॉपर्टी कार्ड टू ऑक्युपेशन, या सगळ्या स्टेजमध्ये आम्ही तुम्हाला मदत करतो. कम्प्लायन्स प्रोसिजर जास्त, सगळ्या कम्प्लायन्स आणि कोऑर्डिनेशन हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण का एकदा घर तुमचं तुटलं, तुम्ही सोडून गेलात, तुम्हाला काही माहिती नाही, तुम्हाला डेव्हलपर आत यायला तो देणार नाही. मी ते कोऱ्या कागदावर लिहून देतो, तो आम्हाला देईल, कारण टेक्निकल आम्ही आहोत म्हणून आम्हाला देईल आतमध्ये यायला. आम्ही आमचं काम करणार, आणि आम्ही जनरली आमचं काम करतो. आम्ही तुम्हाला मंथली तुम्हाला रिपोर्ट देतो, मंथली तुम्हाला पिक्चर्स पाठवतो. काही काही ठिकाणी आम्ही वेब पोर्टल तयार केली आहे, त्याने माहिती तुम्हाला देतो.
जर तुम्हाला वाटलं की माहिती घ्यायची आहे, तुम्ही माझ्या ऑफिसला येऊ शकता आणि आपण सगळ्यांनी बसून हे करू शकतो. जर काही क्वेश्चन्स असतील, काही तुमचे सजेशन्स असतील, ती आपण डेव्हलपरला देऊ शकतो. पण हे कसं माहिती आहे, याच्याकरता तुमची कमिटी स्ट्रॉंग पाहिजे. एकी खूप महत्वाची आहे. बरोबर, युनिटी शिवाय होऊ शकत त्याच्याशिवाय ते होऊ शकत नाही. 100% युनिटी. हा, अगदी म्हणजे कारण काय माहिती डेव्हलपरला जरा एखादा वीक पॉईंट दिसला ना, तो त्याचा ऍडव्हान्टेज घेतो. त्याला माहिती आहे तो माणूस वीक आहे, त्याला त्याच्या हे करायचं, मग त्याला पुढे करून सगळ्या गोष्टी होतात. त्याला विचारायला कळतही नसतं. बोला. एक प्रश्न चर्चा चालू आहे सेल्फ डेव्हलपमेंटची, विचार करत राहतील. माझ्या मनात एकच प्रश्न येतो की आपल्या वेगवेगळ्या प्रोजेक्शन्समध्ये लायसनिंग कॉस्ट हा फार महत्त्वाचा फॅक्टर असतो. सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये त्याच्यात काय अडचणी येतात आणि त्या कशा सोडवल्या जातात विदाऊट स्पेसिफाईंग एक जनरल आयडिया आली तर? जेव्हा आपण फिजिबिलिटी तयार करतो ना, त्या फिजिबिलिटीचं आपण प्रीमियम्सच्या कॉस्ट धरतो किंवा जेवढा डिटेल्स कॉस्ट धरतो ना, तशा या आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्सेस ज्याला म्हणतो, लायसनिंगच्या कॉस्ट, अदर एक्सपेन्सेस त्या आपण ठरलेल्या असतात. ते सांगतो ना तुम्हाला. त्यामुळे अदर कॉस्ट ह्या ऑलरेडी धरलेल्या असतात. ह्या पहिल्या दिवसापासून सोसायटीला माहिती असतात आणि त्या कशा आणायच्या. तर काही ठिकाणी अशा सोसायटी होत्या की ज्यांना बिचारांना काही माहिती नव्हती. तर त्यांनी काय केलं, त्यांनी बाजारात जाऊन जे काय 100 रुपये होते ते 100 रुपयाचं त्यांनी ब्लॅक केलं, कळलं की नाही, आणि ते त्यांनी त्या कन्सल्टंटला दिले. दुसऱ्या ठिकाणी काय असतं, काही लोक कन्सल्टंटला ऍडिशनल अमाऊंट देतात त्या ह्याची. समजा आता 100 रुपये लायझनिंगची कॉस्ट आहे आणि 20 रुपये अंडर द टेबलची कॉस्ट आहे. तर त्याच्याबरोबर डील करताना त्याचे जे पेमेंट्स असतात त्याचं किंवा कॉन्ट्रॅक्ट असतं त्याच्यावरची डील करताना ते 120 रुपयाचं डील करतात. एखादी कॉस्ट इन्क्लूड केलेली असणं किंवा त्याचा अंदाज असणं ही गोष्ट वेगळी, परंतु सोसायटी काही व्यावसायिक नाही, त्यातून काही लोक व्यावसायिक असतील, परंतु त्याचा सरप्राईज एलिमेंट समोर आल्यावर कसं टॅकल करतात? कारण की तुम्हाला माहिती आहे की मला एक लायसनिंग कॉस्ट एक एक्स अमाऊंट येणार आहे, तुम्ही म्हटलं नाही की हे तुमचं असं नाही चालणार, आता असंच राहायचं, त्याला तितकी ॲडिशनल कॉस्ट आहे. अशा वेळेस सोसायटी बसवली जाऊ शकते का अशा प्रकारात? आणि कधी ते जेन्युइन असेल तर हाऊ टू टॅकल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी सेल्फ करता, रिडेव्हलपमेंट करता आम्ही फिजिबिलिटी तयार करतो, त्यावेळी ज्या कॉस्ट असतात ते कन्स्ट्रक्शन कॉस्ट सगळ्यात महत्त्वाची. त्याच्यानंतर कंटिजन्सी, अदर कॉस्ट, या 3-4 कॉस्ट आहेत ना, त्याच्यामध्ये सेल्स अँड मार्केटिंग कॉस्ट पकडली जाते. त्या सगळ्या कॉस्ट थोड्या आम्ही हायर साईडवर पकडतो. त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो. आमचं जे चैतन्य म्हणून पार्ल्याचं आहे, काम सुरू झालं आणि बिल्डिंग पडली आणि डिमॉलिशन झालं आणि मग त्याचं आम्ही हे घेतलं, सॉईलचं हे घेतलं, सॅम्पल वगैरे घेतलं आणि त्यावेळेला आम्हाला RCC कन्सल्टंट सांगितलं की इथे तुम्हाला पायलिंग करावं लागतं, शोअर पायलिंग करावं लागतं, जी कॉस्ट आम्ही पकडली नव्हती आणि त्याची कॉस्ट होती 1 करोड रुपये. पण आम्ही कंटिजन्सीमध्ये 3% आम्ही कंटिजन्सी पकडली होती, त्यामुळे आमची ती कॉस्ट त्याच्यामध्ये आरामात आली आणि ती जास्ती होती. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आता तुमचा हा जसा प्रश्न आहे तसा आता आम्ही एका सोसायटीचं काम करतोय, या सगळ्या प्रश्न सांगून त्यांना आम्ही 40% एरिया आपण त्यांना हे दाखवली, 40% तुम्हाला ॲडिशनल एरिया मिळेल सेल्समध्ये आणि एवढा प्रॉफिट होईल. त्याच्यावर त्यांचं म्हणणं की आम्हाला जास्ती एरिया घ्यायची आहे, तुम्ही एवढ्या सगळ्या कॉस्ट कशाला लावल्या, TDRची कॉस्ट 120% कशाला लावली आहे, ही कंटिजन्सी 5% कशाला लावली आहे, ही सगळी कमी करा आणि सगळा प्रॉफिट आम्हाला द्या. हो म्हटलं, प्रॉफिट तुमचाच आहे ना, जर ती कॉस्ट नाही आली तर ती तुमच्याचकडे जाणार आहे, माझ्याकडे नाही येणार आहे, माझा फक्त कॉन्ट्रॅक्ट आहे. पण उद्या समजा जसं काहीतरी प्रॉब्लेम आला, जसं तुम्ही म्हणता तसं अचानक सिमेंट आणि स्टीलचे रेट वाढले, जेव्हा वाढले होते, आता TDRचे रेट जे 45% 100%वर आहे TDRचे रेट, त्यावेळी तुम्ही काय करणार? बिल्डर कुठूनही आणू शकतो, पण जेव्हा सोसायटी हे करते त्यावेळी हा सगळं आम्हाला सगळं ठेवावं लागतं, लक्षात ठेवावं लागतं आणि त्याच्यावरची कॉस्ट धरावी लागते. त्यामुळे ह्या सगळ्या कॉस्ट आम्ही ॲडिशनल धरलेल्या असतात. ज्यावेळी आम्ही तुम्हाला फिजिबिलिटी दाखवतो किंवा कॅश फ्लो दाखवतो त्यावेळी तुम्हाला सांगतो की इथे बफर आहे,
हा बफर आपण धरलेला आहे हे जर नाही झालं तर ते ॲब्सॉर्ब करेल फिजिबिलिटी किंवा कॅश फ्लो. त्यामुळे हे ट्रान्सपरन्सी असल्यामुळे तुमचा जो डाऊट आहे तो सगळ्यांना डाऊट आपण क्लिअर करतो. बोला ना. याच्यात प्रश्न होता त्यांनी स्पष्ट विचार त्याच्यामध्ये मी स्पष्ट विचारतो इन्फ्लो आणि आउटफ्लो जे लायसनिंगचा पार्ट आहे इन्फ्लो आणि आउटफ्लो फॉर सेल्फ रिडेव्हलपमेंट त्याचं हायजीन कसं ठेवायचं असं एक प्रश्न आहे. हायजीन म्हणजे अंडर टेबल होते हे सगळं होतं. सोसायटी जे आहे ते त्याच्यामध्ये सोसायटी विल नेवर इंडल ऑर एनी कॉर्पोरेट विल नेवर इंडल. लायसनिंग माणूस तो हे सगळं मॅनेज करतो. फॉर एक्झाम्पल ओसी इज द क्रिटिकल स्टेज ऑफ द एनी. ओसीला भरपूर डिमांड असतो आणि त्याप्रमाणे ओसी लटकतात ते सगळे लटकतात त्याच्यासाठी तो माणूस अडून बसतो की एवढं पाहिजे तेवढं पाहिजे आणि ते लटकतात. तर ते टॅकल करण्यासाठी सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये कोड सोसायटीला मदत करतो आणि ते कसं मॅनेज करतो. तिथे कॉम्प्लिकेशन्स येऊन सोसायटीला गुमराह होता का म्हणे की तुम्ही काय केलं हे सगळं गडबड झालेली आहे. अशा ठिकाणी झालेलं आहे की आर्किटेक्टला पण पकडलेलं आहे आणि नंतर ते त्याच्या आकावरती गेलेले आहे की त्यांनी ते सगळं घडवलं ते अंडर टेबल. तर असं ते सोसायटी कसं त्याला स्पष्ट प्रश्न आहे पण प्रश्न स्पष्ट आहे. बरोबर आहे. त्याचं उत्तर मी पार्टली दिलेलं आहे की कारण कॉस्ट ही पहिल्या दिवसापासून माहिती आहे. 100 रुपये कॉस्ट येणार आहे पहिल्या दिवसापासून. कोण करणार तुमच्याकरता कोण करणार म्हणजे ऐकून घ्या. कसं आहे माहिती आहे मी म्हटलं तसं की आयदर तुम्ही विश्वास ठेवून त्याचे 100 नाही त्याला 120 रुपये सँक्शन करा मग तो 20 रुपयाचं काय करायचं तो ते करेल. हा एक प्रश्न. किंवा मी म्हटलं तसं मार्केटमध्ये व्हाईट से ब्लॅक करून देणारे सोर्सेस आहेत तिथे जायचं ते करून देतात प्रॉपरली. किंवा काही वेळा कॉन्ट्रॅक्टर आपल्याला मदत करतो. देर आर सर्टन एजन्सीज ज्या आम्ही तुम्हाला सांगू शकतो की ह्या आहेत म्हणून. सोसायटी सगळ्या मेंबर्सना माहिती पाहिजे हो. त्यांचा ट्रस्ट पाहिजे. एक्झॅक्टली सोसायटीचे मेंबर्स एमसीला सस्पेक्ट करतील एमसी आणि पुढे सस्पेक्ट करेल. कारण मी म्हटलं सर पहिलं माझं वाक्य तेच होतं ट्रान्सपरन्सी 100% ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट एमसीवर हे असेल तर हे सुरळीत काम बिल्डिंग डेमोलिश केली आणि नंतर परिसर मिळेपर्यंत मेंबरनी काय करू त्यासाठी कोण डेव्हलपर करणार का कोण काय डेव्हलपर तुम्हाला ट्रान्झिट रेंट देतो. बरोबर आहे. आता समजा तुमच्याकडे 100 रुपये रेंट चालू आहे मला माहिती नाही असं धरून चला. तर ज्या वेळेला तो आपल्याला ऑफर देतो त्यावेळेला तो एक रेंटचं हे करतो 100 रुपये कोण 80 रुपये देतं कोण 120 रुपये देतं. आणि तो रेंट साधारण 2.5 ते 3 वर्षाचा असतो. मिनिमम 2 वर्ष आणि 6 महिने एक्स्ट्रा असा एक रेंट असतो CC मिळाल्यानंतर. आणि त्याच्यामध्ये एस्केलेशन जो असतं 10% वगैरे. आणि हे सगळं आपण ज्या वेळेला त्यांचे हे येतात त्यांची ऑफर येते त्यावेळी आपण बघतो. आणि जर आपल्याला कमी वाटलं तर आपण म्हणतो साहेब हे वाढवाकण काय दादर एरिया किंवा माहीम एरियात हे मिळणं कठीण आहे वगैरे हे आपण सांगतो. पण ती सगळी बघण्याची जबाबदारी ही आपली असते. आपली म्हणजे तुमची असते सोसायटीची असते. सोसायटीने बघायला सुरुवात केली पाहिजे. आणि एखाद वेळेस समजा 2-5 रुपये आपल्या खिशातनं गेले तरी हरकत नाही पण ते केलं पाहिजे. सिमिलरली सेल्फमध्ये गेला तर सेल्फमध्ये सुद्धा तुम्हाला रेंट आहे. पोझिशन मिळेपर्यंत तो रेंट देणार 100% द्यावा अशी अपेक्षा असते. अपेक्षा आहे. साहेब बिल्डर बद्दल मी कसं ऑथेंटिक बोलू. मी बिल्डर नाही. पण PMC will take care of some provisions. PMC काय करणार. कारण तुम्हाला तो पहिल्या वर्षाचे रेंट सगळे देतो. अख्खा एक रेंट पहिल्या वर्षाचा देतो. पुढच्या वर्षाचे सगळं तुम्हाला PDC देतो. नॉर्मली त्याच्यामध्ये बँक गॅरंटी किती याच्याने घेतली जाते. 20% 79 के हिसाब से 20% ऑफ द प्रोजेक्ट कॉस्ट का रिक्वायरमेंट है. बट हम लोग देखते हैं कि रिहैब का कंस्ट्रक्शन होना चाहिए और अप्रूवल्स पूरा सिक्योर होना चाहिए. तो अप्रूवल्स का पैसा तो वो इनकम कर रहे थे. आपको वेकेट करने से पहले इसका खर्चा होता है उसको डिडक्ट करने के बाद कंस्ट्रक्शन कॉस्ट जो आती है रिहैब का कंस्ट्रक्शन हो जाए और अगर उसने कुछ प्रपोज किया है कि लीन करेगा बैंक गारंटी को लीन कंपोनेंट देगा तो दैट हैज टू बी कवर्ड इन दैट कंस्ट्रक्शन कॉस्ट. बट इट विल बी रिन्यूएबल. वो एक्सपायरी होने के पहले समझो अभी स्टार्ट हो गए सब कुछ हो गया और बैंक गारंटी का लिमिटेशन रहा तो अगेन प्रोजेक्ट में थोड़ा सा कम ज़्यादा हो गया बैंक गारंटी एक्सपायर हो गया दैट टाइम फिर वो जो
इम्प्लीकेशंस तैयार होंगे उसके बारे में क्या बैंक गारंटी और एक्सपायरी नहीं होती है। बिल्डर विल कीप फॉर बैंक गारंटी जब तक सोसाइटी इसको नोटिस नहीं देती तब तक वो रिवोक नहीं होता, इसलिए वो केवल बैंक गारंटी। बैंक गारंटी का पर्टिकुलर टेन्योर Yes. 1 साल 2 साल बाद तो एक्सपायर हो जाएगा। नहीं ना सर, तो क्या Society- गारंटी टेन्योर इट इज एक्सपायर। हाँ वही वही It has to be renewed. That is Not why I renewed, asked you. we will have to go and improve the guarantee. हाँ बँक गॅरंटी बद्दल That's कसं litigation. असतं, दोन गोष्टी असतात. एक तर आपण त्याच्याबद्दल जनरली कोणी बिल्डर तुम्हाला बँक गॅरंटी म्हटल्यावर पहिले तर नाहीच म्हणणार. आजकालचा जो सिनारिओ आहे त्याप्रमाणे तर तो काय करतो, तो जो नवीन त्याच्या आयटनरी बनते किंवा माझा नवीन माल बनतोय त्याच्यात तो त्यातले 2-3 फ्लॅट किंवा शॉप असतील तर तेवढं ते लिंक करणार आणि तेवढी त्याप्रमाणे ते ठेवणार. हे सिम्पल कॅल्क्युलेशन आजकाल चालतं. फार कमी डेव्हलपर्स आहेत की ते बँक गॅरंटी देतात. ॲक्च्युअली देर आर सर्टन पीपल, देर आर सर्टन डेव्हलपर्स ते देतात, पण फार थोडे आहे. म्हणजे आताच्या बोटावर मोजण्यासाठी हेही तुम्हाला सांगतो. मग तेवढी रिस्क घेऊन पुढे जायचं मग सर रिस्क सगळ्यातच आहे ना सर, रिस्क का नाही घ्यायला? दिस इज Bank नॉन guarantee- रिस्क नाही. व्हॉट आय मीन टू से द 20% बँक गॅरंटी इज बेसिकली ॲक्सेप्टेड म्हणजे नॉर्म. मे बी इट मे बी अ नॉर्म आणि इफ समबडी इज नॉट गिविंग इज सर मार्केट में बैंक गारंटी अगर कोई देता है तो वो डिवाइड हो जाता है। आइदर ही विल से अगर हमने 20 करोड़ का बैंक गारंटी मांगा तो ये विल प्रपोज कि मैं 10 करोड़ आपको गारंटी देता हूँ, 10 करोड़ आपको लीन करेगा। तो 10 करोड़ जो लीन होता है ना इसके लिए अपन डिस्क्लोजर बोलते हैं, आपको एरर में इसका डिस्क्लोजर करना पड़ेगा कि दिस हैज बीन लीन। ओके तो जब तक रेरा परमिशन नहीं देगा फ्लैट बेच नहीं सकते। ओके तो दैट इज एडिशनल सिक्योरिटी। एक हाँ वही उसमें सर बहुत सारे नेगोशिएशन होते हैं, जैसे बहुत सारे लोग बोलते हैं डीए मध्ये भरपूर गोष्टी याच्यात निगोशिएट होतात आणि डीए मध्ये आपल्याला सिलेक्शन जब डेवलपर से नेगोशिएशन पे होता है ना तो इसमें नेगोशिएशन स्टार्ट होता है कि भाई हमको अगर आप लिंक कर रहे हो तो जो आपका रेडी फ्लैट है हम वहाँ पे लिंक करते हैं, तो कंस्ट्रक्शन भी नहीं होगा। मतलब नेगोशिएशन यहाँ से स्टार्ट होता है, फिर वो आते ठीक है ये प्रयत्न करते हैं आप रेरा बेस पे। आणि दुसरी गोष्ट काय म्हणजे सगळ्यात महत्वाची, ज्या वेळेला आपण आपलं काम करणार म्हणजे रिडेव्हलपमेंटला जाणार त्यावेळेला आपला एफएस आहे, म्हणजे आपला म्हणजे रिडेव्हलपमेंट म्हणजे तुमचा एक्झिस्टिंग एफएस आहे आणि जो तुम्हाला नवीन मिळणार आहे तो एफएस पहिला सिक्युअर केला पाहिजे. तेवढा एफएस याचा अप्रुव्हल म्हणजे काय होतं जनरली कसं असतं, अप्रुव्हल नेहमी पहिले 1 एफएस असं मिळतं म्हणजे 1.33 तुमच्या केसमध्ये म्हणजे फक्त पहिले 4 करोड मिळतात. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट बघायला की वरती 2 करोड वाढले, टीडीआर घेतला की वरती 4 करोड वाढले आणि मोस्ट ऑफ द डेव्हलपर बऱ्याच वेळेला हे करत नाही. ते म्हणतात आता टीडीआरची कॉस्ट 100% मी आता नाही घेणार, मी नंतर घेणार. पण समजा त्या पहिल्या 1.33 प्लस गव्हर्नमेंट एफएस आहे 0.8चा म्हणजे साधारण 2.1 जे काय आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही बसत नसाल सगळे मेंबर्स जे काय 32 मेंबर्स तुम्ही म्हणतायत तर तिथे आम्ही थांबवत झाला की नाही आम्हाला सगळे मेंबर बसले पाहिजे, असाच प्लॅन केला पाहिजे. जेणेकरून काय होतं तुमचा एफएस सिक्युअर होतो, तुमच्या एफएसचे पैसे भरले जातात, तुमच्या एफएसचं अप्रुव्हल दिसतं सो दॅट तुम्ही त्याच्यावरती लोन घेऊ शकता. नाहीतर तुमचा प्लॅन 18 मधल्यावर आणि 5 फक्त 5 झाले तुम्ही बोंब आहे इकडे की मी कसं लोन घेऊ, ते चालत नाही. हे बघण्याकरता पीएमसी पाहिजे. की आपण डेव्हलपमेंट केलं बऱ्याच वेळा असं बघितलं आहे बिल्डर तो प्रोजेक्ट क्लीन करून त्याच्या आधी लोन उभं करतात आणि असे बरेच डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट म्हणजे अडकलेले आहेत आणि त्यानंतर मग त्यात काही त्यांनी फ्लॅट नीट बांधले नाहीत, त्यांनी फ्लॅट घेतले त्यांना दिले नाही वेळेवरती, दुसऱ्या काही अडचणीमुळे हा प्रोजेक्ट किती पण बाहेर आला असतो. पण बिल्डर काय एक प्रोजेक्ट करत नाही तर 10 प्रोजेक्ट करतो, त्यातल्या 4 प्रोजेक्टमध्ये अडचणी आल्या की इकडचे पैसे तिकडे करण्याचा प्रयत्न करतो. ऑफकोर्स रेरामध्ये ते खूप अवघड आहे तरीसुद्धा ते प्रयत्न होतात आणि मग अशा वेळेस बँक ताबा घ्यायचा प्रयत्न करते, ज्यांना आउटसाईड सेल केला आहे ते केसेस करण्याचा प्रयत्न करतात. जरी हायकोर्टने असं गृहीत धरलं असतं की सोसायटी ही रिस्पॉन्सिबल नसेल तरी रेरा सर्क्युलर्स काही एक्सक्लूड करत नाही सोसायटी ओनरला फ्रॉम एनी लायबिलिटी, त्यामुळे डायरेक्टली सोसायटीवर सुद्धा केसेस होऊ शकतात. आणि आय एम टॉकिंग अबाउट सम रेप्युटेड बिल्डर, जसं की आता आमच्याकडून रुबी बिल्डिंग आहे त्याच्या ओनरला आता अरेस्ट पण झाली होती वर्षभरापूर्वी आणि दिसायला ते खूप मोठं दिसतं, त्याच्यामुळे सगळे लोक बोलतात की नाही हा खूप मोठा बिल्डर आहे डेव्हलपर आहे. म्हणजे फायनान्शियल पाया बऱ्याच लोकांचा ओव्हर ट्रेडिंगमुळे दुसरीत झालेला असतो. तर अशा वेळेस सोसायटीची असेट जसे एक बँक गॅरंटीचा विषय होता, यू डोंट नीड फायनान्शियल गॅरंटी म्हणजे परफॉर्मन्स गॅरंटी जी 5 ते 10% माझी लिमिट आहे. तर तुम्हाला तुम्ही 100 कोटीच्या 50 कोटीच्या गॅरंटीसाठी कोणी म्हटलं की त्याच्यावेळी तुम्ही 10 कोटी घ्या
तर मी म्हणेन तू 10 कोटी बँकेत ठेवा आणि मला बँक गॅरंटी दे 50 कोटीची बाबा. कारण ती मला परफॉर्मन्स गॅरंटी पाहिजे, फायनान्शियल गॅरंटी नको. दॅट इज पार्ट वन. पार्ट टू, हा जर प्लॉट एकदा मॉर्गेज झाला की तुमच्या हातातली संपत्ती पूर्णपणे गेली, तोपर्यंत ते पूर्णपणे बांधून तुम्हाला कर्ज होत नाही तोपर्यंत. तर अशा अडचणींपासून सोसायटीने कसं वाचावं, म्हणजे हा एक खूप जनरल प्रश्न आहे सगळ्यांच्या माहितीसाठी. असं माझं म्हणणं नाही आहे. टेंडर में ना सर लैंड मॉर्गेज का मतलब वो स्ट्रिक्ट कंडीशन रहता है कि जो अगर मॉर्गेज उसको करना भी है तो उसका सेल कंपोनेंट I am not asking the methodology, I am aware of it. माझं म्हणणं असं आहे की तुमचा सल्ला काय सोसायटीला की हे सगळं टाळून डेव्हलपर मिळतील का, की बाबा आमची जागा पण मॉर्गेज नाही करायची, बँक गॅरंटी जेवढी जमीन तेच घेऊ. सांगतो ना तुम्हाला की मध्ये आम्ही हे सगळ्या गोष्टी पहिल्या टाकून तो घेतो. उनको कहीं से अगर वो फंडिंग ले रहा है तो सेल कंपोनेंट में मॉर्गेज करेगा बैंक. आपका लैंड नहीं मॉर्गेज होगा, रिहाब कंपोनेंट ही मॉर्गेज होगा. ये कंडीशन जो टेंडर में ही होता है, ये में तो और भी इसको अट्रैक्ट करते ही है, बट लैंड मॉर्गेज नहीं कर सकते. और फिर हम लोग सर उसका फाइनेंशियल कैपेबिलिटीज के लिए जो भी डॉक्यूमेंट्स की ज़रूरत पड़ती है वो हम लोग सारे डेवलपर्स से लेते ही है. तो थोड़ा चेक होता है, हमारे थ्रू होता है और फिर CA से करवाते हैं. बट एंड ऑफ द डे सर डेवलपर अगर आगे जाकर के कुछ लिटिगेशन में फंसता है, कुछ होता है, तो उसको उसके बारे में वी कैन नॉट प्रेडिक्ट कि भाई आगे क्या आणि तुम्ही होने ज्या वाला. गोष्टी म्हटलात ना त्याची तुम्ही ऑलरेडी म्हटलं की याला रेरा विल टेक केअर ऑफ इट. नाऊ रेरा इज मोर ऍक्टिव्ह. कळलं? रेरामध्ये सगळ्या त्याला डिक्लेरेशन द्यावी लागतात. रेरामध्ये प्रत्येक महिन्याला आर्किटेक्टला सर्टिफिकेट द्यावं लागतं, सीएला सर्टिफिकेट द्यावं लागतं की याच्याकडे कपॅसिटी आहे की नाही पुढचा स्लॅब बांधण्याची. अभी सर थोडं सिंपल नाही आहे आता. गोरेगांव का एक प्रोजेक्ट का डेवलपर सिलेक्शन है, सारे गुरुजी नगर जो 14,000 स्क्वायर फीट करते हैं. नोबेल डेवलपर वाज गेटिंग सिलेक्टेड. तो सिलेक्शन प्रोसेस में ही इधर पे ईडी का रेड हो गई. मतलब दिस प्रोसेस वाज हैपनिंग साइमल्टेनियसली. यस. हाँ, तो वो सब होने के बाद में ही केम आगे, मतलब लोगों का बहुत ऑब्जेक्शन था कि ईडी में गया फिर आगे क्या होगा, वापस आगे कुछ हो जाएगा. तो नहीं, उन्होंने बताया फिर हमारा कुछ हुआ नहीं. आई केम बैक, मेरे ऊपर कोई ऑब्लिगेशन नहीं है, मेरा काम चल रहा है, मेरा काम रुका नहीं है, कोई फंड्स रुका नहीं है. एंड ऑफ द डे सर वी हैव टू मतलब कैलकुलेटेड रिस्क लेना है कि अपने को यार कहाँ से जन्म लिया उसने जाके लोग आणि कुठच्या डेव्हलपरच्या चेहऱ्यावर तर लिहिलेलं नसतं की मी चोर आहे म्हणून. जनरेशन ऑफ मीडिया वी कॅनॉट गो बॅक. नदीचं मूळ आणि कृषीचं मूळ सोडायचं नसतं. रेरा doesn't protect the existing tenants, that is what you said. एक्झिस्टिंग मेंबर. Existing मेंबर आमच्या records. त्या केसमध्ये हे तुम्ही म्हणता की रेरा is नाही, कसं आहे? नाही नाही कसं आहे माहिती आहे, पण एक्झिस्टिंग मेंबर आहे, पण ओव्हरऑल प्रोजेक्ट करता लागणारा पैसा आहे की नाही हे तर त्या रेरामध्ये सगळं म्हणजे आजकाल आहे म्हणजे एवढं सगळं ऑनलाईन आहे ना की तुम्ही कोणी मी म्हटलं असतं पानवाला असा तुमचा नंबर टाकून बघू शकतो की आम्ही रुबीवेला प्रभात सोसायटी का हो रहा है की नाही हो रहा है, त्यापर्यंत पुढे सोडू शकतो लोकांना. आणि दुसरा पार्ट आहे की मॉर्गेज तुम्ही म्हणाला की मॉर्गेज लँड बघतो सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये जेव्हा आपण फायनान्शियल जातो तेव्हा माय लैंड इज नॉट मॉर्गेज. सेल्फ डेव्हलपमेंट मुंबई लैंड भी सेल कंपोनेंट मॉर्गेज. सेल कंपोनंट मॉर्गेज करते, तुमचे फ्लॅट नाही होत मॉर्गेज. We have and land is not land is रेरा ॲक्टिव्ह आहे बरोबर आहे, पण 212 प्रोजेक्ट्स स्टॉल झालेले आहेत आणि ते कारण एवढंच आहे की त्यांनी अपडेट केलं नाही म्हणून ते ब्लॅक लिस्टेड होणार. होतील आता. तुम्ही म्हणता बरोबर आहे की ते केलं पाहिजे, पण केलंच नाही तर ते ब्लॅक लिस्ट अपडेट. साहेब कोणी काय करावं ह्याला आपण त्याच्या पाठी लागू शकत नाही ना. म्हणजे माणूस आपण असं अज्युम करतो की माणूस शिकला सवरलेला BMW मधून उतरतोय म्हणजे ह्याच्या खाली ती भाड्याची आहे की स्वतःची एवढं आपण नाही बोलत. सगळ्यांना माहिती व्हावं, अपडेट केलं नाही तर ते ब्लॅक लिस्ट होईल याच्यासाठी सांगतो. तरी थोडं इकडे आपल्याला लागतं ना साहेब हम लोग आपलं. फ्लोट करते हैं ना यूजुअली वी आस्क फॉर लिटिगेशन. अगर अपने कोई वहाँ पे लिटिगेशन होते हैं वो भी हम लोग डिटेल्स मांगते हैं, तो वो भी वी गेट एन आइडिया कि भाई किस तरह के लिटिगेशन है डेवलपर के. कैन टेक डिसीजन फॉर दिस. Society members, do they fall in the definition of allottees under RERA? Or only new buyers fall under को the ओनर होता सोसायटीचा को ओनर इंदिरेरा. काय म्हणाला सोसायटी को ओनर. म्हणजे जे फ्लॅट ओनर्स आहेत ते अलॉटीच्या डेफिनेशन मध्ये बसतात का? तुमच्या अलॉटीज अंडर रेरा. आणि सगळे जे बेनिफिट्स आहेत ना रेराचे ते फक्त अलॉटीजना मिळतात. आपण अलॉटीच्या डेफिनेशन मध्ये बसतो का असा प्रश्न नाही आहे. नाही अदरवाईज रेराचा मला कुठलाच बेनिफिट मिळणार नाही. नाही. म्हणजे ॲज अ ओनर त्रास आहे तो वेगळा. त्रास फक्त मिळणार बाकी benefit नाही. त्याची गॅरंटी आहे.
तीन FSI बोललेला सुरुवातीला प्रेझेंटेशनच्या आधीच. आणि नंतर तुम्ही काय 35 किंवा 25% 35% त्याच्यावरती मिळणार टेंजिबल 4.05 टोटल FSI 4.05. 4.05. तो जो FSI तो फ्री आहे की पेड आहे? 35% फंजिबल में म्हणजे आम्हाला पूर्ण 4 FSI हवे असेल तर काय सिस्टम काय वे टू पे फॉर तसं 1.33 हा फ्री असतो एक्झिस्टिंग. 0.83 हा गव्हर्नमेंट FSI आहे. तो फ्री मिळतो का? प्रीमियम 50% कडे गव्हर्नमेंट कडनं काही फ्री मिळत नाही. हा त्याच्यानंतर TDR तो सब प्रीमियम करून 35% फंजिबल आहे. तो एक्झिस्टिंग रियाजचा फ्री आहे पण सेलचा जो आहे तो डेव्हलपरला पैसे भरावा लागतात. किती वर्ष लागणार डेव्हलप नंतर तुम्ही किती वर्षात सीसी मिळाल्यानंतर तुमचे प्रोजेक्ट 2 वर्ष. 2 वर्ष सीसी मिळाल्यानंतर 2 वर्ष सीसी मिळालं कॅल्क्युलेशन करून दाखवू शकता का काय की रिपोर्ट फिजिबिलिटी झाल्यानंतर मेन थोड़ा तो कुछ करो हमारे लिए करो फिर बाद में करते हैं. पहले ही सब लोग ये तो कैसा करेगा. थोड़ा सा जूस रखो लास्ट में. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फिजिबिलिटी रिपोर्टचं प्राइसिंग वगैरेच्या म्हणजे आम्ही दिलंय ना दिलंय. तो सगळा जिव्हाळ्याचा विषय सगळ्या सोसायट्यात. नाही, म्हणजे आपल्याला clarity एरिया असं किती बरं. मिळणार, नाही. आपल्याला रेंट किती मिळणार, आपल्याला कॉर्पस किती मिळणार, याच्यापेक्षा PMC ची फी किती आहे नाही, याच्यावरती तसं वाद नाही. घालायला लोक नेहमीच तयार. ऍक्च्युली सर्व अटेंडन्स आहे त्यामुळे इट इज बेटर की नाही, तुम्हाला विचारा मी तुम्हाला दिलेलं आहे. दिलेलं आहे म्हणजे काही काय नाही, करोड रुपये नाही मागितले. राहून गेलं आणि परत विचारा फोन करा करोड रुपये नाही मागितले, काळजी करू नाही नका. नाही शिकत तो नाही तुमचं हे आम्हाला बघा, दिलेलं आहे. हे बघा आमचं हे मेन हे असेल की क्वालिटी जर आम्हाला मिळते सो वी विल गिव्ह मोर. साहेब लक्षात घ्या इकडे काय बोलतो. क्वालिटीचं अंडरलाईन करा तिकडे. नॉट लेस बट क्वालिटी हे तुम्ही MC ला जरा सांगा. आहे मी त्यांच्याबरोबरच आहे. त्यांच्याबरोबरच आहे. वा वा व्हेरी गुड. हे फक्त तुम्हाला क्लॅरिटीच्या हिशोबाने नंतर मग राहायला नको. नाही मला काय आय एम रेडी फॉर दॅट डिस्कशन. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. यू वांट टू आस्क प्लीज. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. ठीक आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे सगळे मेंबर्स एकदम नाही नाही प्रश्नच नाही. अटेंडन्स मधलाच कळतं. खरी कोऑपरेटिव्ह बंद थोडासा काही प्रश्न अजून शेवटचा सेकंड आहे जो अर्धा तास आहे. आठवण विचारा काय प्रॉब्लेम नाही. एसी मध्ये मध्ये बंद करा नाही हे होते त्याचे त्रासमुळे नाही पण असं सांगतात की हा जे ते कुठेतरी स्फोट होतात काय होतात ते एकदम बाहेर गरमी मॅडम आता बिस्किट वाटा. आता लोकांची भूका लागल्या. सगळीकडे खूप चाललेलं आहे. आणखी कोणाला काय विचारायचं एवढं 2 वर्ष लागणार की जास्त 2 वर्षात पूर्ण होईल. मॅडम तुमच्या साईजचा प्लॉट हा 2 वर्षात सीसी मिळाल्यानंतर पूर्ण व्हायला पाहिजे. म्हणजे अगदी प्रोसेस जर बघाल तर 3 वर्ष असते. त्यातली सीसी मिळाल्यानंतर 2 वर्ष कम्फर्टेबल. काही प्रॉब्लेम नाही आले तर अजून 6 महिने 3 वर्ष सीसी मिळायला किती वेळ लागेल ते सांगा. 2 वर्ष सांगितलं. नाही सीसी मिळाला किती वेळ लागणार? हा, एक मिळाला अजून तुम्हाला 9 महिने. 9 months to 1 year. डेडलाईन दिली ना सीसीची डिलिव्हरीला 9 महिने. डेडलाईन एवढी क्लॅरिफाय केली ना त्यांनी. प्रोव्हायडेड तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत गेलात तर हा जो उत्साह आहे तुमचा आहे ना तो तसाच ठेवा तर तुम्ही नक्कीच त्या डेटला पोहोचा. उलट या तुम्ही रिव्हर्स मध्ये म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं की रेडी रेकनरकडे लक्ष ठेवा आणि नाहीतर ते नाही ठेवलं तर नंतर रडत बसू नका. त्याच्यासाठी जास्त क्लॅरिटी आम्ही थोडंसं हे केलं की रेडी रेकनर बाइंडिंग कसं करता येईल
असं काहीतरी That cannot be budget. साहेब, तुम्ही PMC चे हातपाय बांधायला लागला तर कसं होईल? हा? तुमचं नाही काही वेआउट वगैरे किंवा काय असं काही कुठे असेल तर आम्हाला डेफिनेटली म्हणजे काय आम्हाला त्यातलं काय कळलं तर आम्ही सांगूत ना. असं काय प्रॉब्लेम नाही ते काय कुठे काय कारण गव्हर्नमेंटचं कसं काय गव्हर्नमेंटचा स्वतःचा अजून हे नाही, कोण बसणार आहे तिकडे आणि कोण उभं राहणार आहे. हा? शेवटी डिपार्टमेंट सीएमच्या हातात. एक प्रश्न बोला ना. आम्ही तुम्हाला एक स्कोप ऑफ सप्लाय दिलेला आहे 1, 2, 3, 4, 5 त्या हिशोबाने तुमचा ॲडिशनल काय सजेशन वगैरे तुमच्या बिलमध्ये तुम्ही टाकता मैंने फॉर्म फिलअप करके भेज दिया. हां हो सेम टू सेम Yes, yes. फॉर्म बघा काय तुम्ही केलाय ना. कोणाचं काही क्वेरीज आहेत अजून एवढं सर गांधी साहेब काही विचार नाही आमचे सोसायटीमधले सर्वात सिनियर आय होप प्रेझेंटेशन तुम्हाला कळलं असेल. चार्टर्ड अकाउंटंट आहेत रिस्पेक्ट होईल म्हणजे मी सांगितलेलं त्यांना कळलं म्हणून मी त्यांना बाकी काय नाही. CA बोलवतो आपण घाबरतो. आम्ही आपले आर्किटेक्ट लोक आम्हाला काय फक्त काम म्हणतात लाईनीमध्ये चांगलं आहे. ते अजून काम करतात. मुलीला प्रोजेक्ट झालाय कोणाचा? हाँ, नवघर पूर्व. हा बोला ना. तर त्यांचा काहीतरी 390 स्क्वेअर फीट एरिया होता आणि त्यांना 1050 मिळाला. हा. तर ते कसं पॉसिबल आहे? सर वो भाड़ा प्लॉट है. भाड़ा का प्लॉट है वो वहाँ पे इससे सर्विस है. भाडाचं गणित वेगळं आहे, नवघर गणित वेगळं आहे. नवघर पूर्वांचल ने मुंबई बैंक में सबमिट किया था उसका आम्ही टेंडर एंडिंग घेणार आपल्याला नहीं किया. म्हणजे याचा अर्थ आम्ही दिलेलं असं नाहीये. भाड्याचं त्याचा रेग्युलर FSI मिळाला म्हणून तेवढं मिळालं आणि ती सेल्फ डेव्हलपमेंट आहे. इन लोगों ने मुंबई बैंक से ज़्यादा पैसा लिया भी नहीं है, सिर्फ 5 लाख रुपया लिया है. बाकी उनका सब सेल से नाही आपल्याला खर्च वेगळा आहे तुला भाड्याला आणि याला सीसीला भाड़ा का FSI कैलकुलेशन टोटली डिफरेंट. भाड्याचे प्रीमियम वेगळे आहेत. कमी असते. आणि त्यांच्या प्रोजेक्टला आम्ही काही विषय दिले गायकवाडांची आणि झिरो डेट पासून झिरो डेट ना आपण ती चालू केली प्रोसेस ती झिरो डेट पासून चालू गायकवाडचे मेन इन्व्हॉल्ड होते ना त्याच्यामध्ये त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट नंबर ऑफिसला या, ऑफिस बघा आमचं काय प्रॉब्लेम नाही. पार्लरला ऑफिसला गजाली जवळ आहे. गजाली जाऊन जेवून घेऊन घ्या आपल्या दोघांना. तुमचा टर्नओव्हर किती आहे? तुमचा टर्नओव्हर किती आहे तुमचा? काय संबंध? ते म्हणजे किती प्रोजेक्ट्स केले आहेत वर्षात आतापर्यंत? मला काय खरंच आश्चर्य वाटतं. काय काय लोक विचारतात तुम्हाला PMC तुमच्या ऑफिसचा तुमच्या टर्नओव्हर किती आहे? PMC टर्नओव्हर तुमच्या रिटर्नचे संबंध काय? किती म्हणून मी तुम्हाला विचारलं. प्रोजेक्ट चालू आहे तुम्हाला लिस्ट दिली आहे. म्हणजे कसं आहे माहितीये प्रोजेक्ट ही म्हणजे मला जर विचारला तर आपला असं जे म्हणजे म्हणतात ना असा फ्रेंडली आन्सर देतो मी की किती प्रोजेक्ट केली आहे याच्यापेक्षा किती प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला माहिती आहे आणि तुमचं नॉलेज किती याला तुम्ही जास्ती महत्व देतो ते बरं होईल असं मला वाटतं. की प्रोजेक्ट करायला मी लिस्ट 100 दाखवेन ना तुम्हाला पण त्याला उपयोग आहे काय चालू आहे नाही चालू आहे हे आहे काय आहे त्याच्या पाठीमागचं जरा बघा असं माझं म्हणणं आहे. जस्ट गोरा म्हणजे रेकॉर्ड्स अरे हा याची जास्ती म्हणतात आपला CV अरे 4 पानाचा आहे 8 पानाचा आहे 10 पानाचा आहे पण थोडंसं जरा बाजूला जाऊन नीट बघा की बाबा खरोखर नॉलेजेबल पर्सन आहे का याच्यामध्ये किती लोक आहेत काय करतात काय नाही करत ऑफिस कसं आहे काय आहे एक्सपिरियन्स काय आहे असं जरा बघितलं तर थोडंफार तुम्हाला ते बरं पडेल असं मला म्हणणं आहे. व्हॅल्यूचे प्रोजेक्ट्स केले असतील नॉट ॲज अ कन्सल्टंट ॲज अ PMC. Sir, approx ongoing projects with Progo solutions are taking 32 million square foot के रेंज में क्या वर्किंग.
as a PMC, not as a consultant or As a BMC, sir. PMC where you are certifying things. We do like projects. वो भाई कितना जाता है? हे तुम्ही presentation share करू शकता का? Yes, yes. तर फिजिबिलिटी शेअर करायला सांगू नको. ते सिलेक्शन झाल्यावर ना काय सांगता असं थोडंसं टाकवा जरा. नाही आम्ही बऱ्याच सोसायट्यात फिरतो त्यामुळे बऱ्याच सोसायटीत लोकांची एवढे अपेक्षा किंवा एवढी हे असतात ना की मजेशीर असा अनुभव आहेत आम्हाला. त्यामुळे माफ करा जरा असं थोडं अपफ्रंट बोलतो. धन्यवाद सावंत सर. झालं आय होप तुम्हाला दिलेलं प्रेझेंटेशन समजलं असेल. नाही समजलं तरी तुम्ही कधी विचारू शकता. साहेबांकडे माझे सगळे कॉन्टॅक्ट नंबर आहे. ऑफिसला तुम्ही येऊ शकता. काय असेल तर विश ऑल द बेस्ट. होणारा निवडा पण योग्य निर्णय घ्या. थँक्यू. धन्यवाद. लंचला थांबलो. लंच थोडं आज रविवार घरचेच काहीतरी मराठी माणूस आहे. चल आपला लंच तिथे अरेंज करतो पण जरा वेळ आपण वेळ दिली पुढच्या पण लवकर बोलू. मला सांगतो गणेश लंच